खंडनं समास पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजन टाळी स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं सुपीच गोचमस्तकं सुनादवेणुहस्तकं अनंग रंग सागरं नमामि कृष्ण नागरं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तम् अथस्य पत्रस्य कुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो ज्ञान देवा नमो दान राजा नमो दान सिंधु सखा पूर्ण माझा अति मंदते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी संपाद्य ज्ञानच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं नमामि योगं श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम बोला बोला श्री तुकाराम श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री तुकाराम देह नव्हे मी सरे देह नव्हे मी हे सरे वरलावरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने पाळनाची नाही चिंता पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने तुका म्हणे जीवासाठी तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैरागी रागरसित सकल कंठभूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा जगप्रसिद्ध 4 चरणाचा असा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये याची यावत मानव मात्राच्या कल्याणाकरता अत्यंतिक श्रेयाकरता उचित साध्याने साधनाचा विवेक प्रतिपादन करत असताना तुकोबरायाच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तनाकरता घेतलेला हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दाच्या भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे। श्री क्षेत्र खडदगाव
तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी म्हणजे गेली 3 वर्ष आणि हे 4थं वर्ष संत भगवंत समाज देश राष्ट्र या ऋणातून उतराय होण्याकरता सर्व आबालवृद्धांच्या सहकार्यातून तनमन धनाच्या सहकार्यातून चालू असलेला हा दिव्य असणारा कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह रामकथा या माध्यमातून चालू असलेला दिव्य असा सोहळा, या सोहळ्यामधील हरिकीर्तनाची आजची सेवा माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या बहुसंख्येने माता भगिनी आणि उजव्या हाताला बसलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण बंधू आणि छोटी छोटी असणारी बालगोपाळ मंडळी, मागे असणारी गुणीजन मंडळी, सर्वांच्या वतीने मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या गावातील भूमिपुत्र आमचे गोपालदादा यांच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या वतीने ही सेवा प्राप्त झालेली आहे. मागच्या वर्षी तसं मी म्हणालो नव्हतं मी पुन्हा येईल म्हणून, तो योग आला, या ठिकाणी येणं घडलं. सात्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. माझे ओठ बोलतात, ज्यांचे बोट अत्यंत गोड बोलतात. लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म याचा मिलाप झाला की कीर्तन भक्तीचा आनंद आपल्याला भोगता येतो. मग नामदेव महाराजची उक्ती सार्थक होते, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. तो कोबरा म्हणतात, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी नुनी देवायसा. अशी कीर्तन भक्ताचे खरं सामर्थ्य आहे, परंतु त्याकरता हा सगळा योग जुळून यावा लागतो. प्रवचन म्हटलं की वक्ता एकटा बोलू शकतो, पण कीर्तनाला साथ संगत ही अत्यंत महत्वाची असते. अत्यंत गोड मृदंगाची साथ करणारे हरिभक्त पारायण आमचे विशाल महाराज अत्यंत विशाल अंतकरणाने अत्यंत गोड या ठिकाणी मृदंगाची साथ करतायत. त्यांना अंतकरणापासून धन्यवाद. नंतर जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला प्रेमाच्याने छंद विठ्ठल नाचू लागला. अशी गोड सुरेल चाल गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करणारे पुढे गाणारे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांना साथ करणारे हरिभक्त पारायण हरिभाऊ महाराज अत्यंत गोड या ठिकाणी त्यांनी भगवत चरणी चाल समर्पित केलेली आहे. आपल्या गावातील पंचक्रोशीतील इतर असणारे गोड सर्व भजनी मंडळ, टाळकरी वृंद आणि ही सगळी बालगोपाळ मंडळी आपल्याच गावातली आहेत ना. वा वा वा, दृष्ट लागेल असे हे काय तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात असं म्हटलेलं आहे. कौमारी आचरित प्रज्ञान धर्मान भागवतानी. खरं बालवयामध्ये तारुण्यामध्ये परमार्थ करायचा असतो. ह्या सर्व असणाऱ्या बहिणाबाई, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई आहे ना, झाशीची महाराणी. आता याच्यामध्ये पुतना मावशीच्या संगतीत तर कोणीच जाणार नाही. या सगळ्या असणाऱ्या सगळं अगदी ह्या सगळ्या असणाऱ्या गोपिका आहेत. जनाबाई, बीनाबाई, मीराबाई आहेत, सर्व असणाऱ्या छोट्या छोट्या गोपिका. आणि हे असणारे सर्व ज्ञानोबरा आहे, तो कोबरा आहे, कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपाळी, असे असणारे सर्व तरुण तलबदार असणारी छोटी छोटी बालगोपाळ मंडळी बहुसंख्येने असणारे. इथे ज्येष्ठ मंडळी तेवढीच आहे, तरुण मंडळी सुद्धा भरपूर आहेत. काय तरुण लात मारेल तिथे पाणी काढेल असं आपण म्हणतो. अंतरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात असं तो कोबराय म्हणतात. दे टोले जोवरी तप्त लाल लोखंड येईल आकारास मग कशी, ते झाल्यावरी थंड. आमच्या गुरुदेवांचं वाक्य आहे. लोखंड तापलेलं लालबुंद आहे तोपर्यंत त्यात पाहिजे ते घाव घातले आणि मग त्याचं पाहिजे ते हत्यार अवजार आपल्याला बनवता येतं. पण तेच एकदा का थंड पडलं तर घाव घालणारा घामाने थंड होईल, पण त्याच्यात काही बदल होत नाही. बिघडण्याची किंवा सुधारण्याचं वय तारुण्य असतं. असे तरुणांचा भरणा विशेषत्वाने आपल्या गावातल्या सोहळ्याला आहे. त्यांना अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. आणि कुठलंही कार्य यशस्वीरित्या पार पडण्याकरता 2 गोष्टी लागतात. ज्येष्ठांचे आशीर्वाद लागतात, तरुणाचं संघटन लागतं. आपल्या गावामध्ये ते विशेष रूपाने आहे, याच्यामध्ये तिळमात्र संदेह नाही. ज्येष्ठांचे आशीर्वाद आहे, तरुणाचं संघटन आहे. आणि कार्यक्रमाचं वैभव काय असेल तर गोड गायक, गोड वादक आणि स्वर्गासारखी दिव्य असणारी सिस्टम, ही सर्व सुव्यवस्था आणि गोड असणारी ऑपरेटर. काय दादाचं नाव आमच्या अभिषेक. वा वा वा, तुमचा अभिषेक घालावा असे गोड आपण तुम्ही त्यातले मास्टर आहात. काय बऱ्याच वेळेला साहित्य पुष्कळ जर असेल, त्यातली जर सुगरण नसेल आणि ती वाढण्याकरता उदाहरण नसेल तर मग स्वयंपाक तो व्यवस्थित होत नाही. त्यांना अंतकरणापासून धन्यवाद. मागच्याही वर्षी माझ्यासोबत आपल्या गावामध्ये आले होते आणि याही वर्षी आले. अत्यंत गोड ती कीर्तनकार आहेत, गोड व्याख्याते आहेत. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श विद्यार्थी आहे माझे मित्र हरिभक्त पारायण आकाश महाराज. तेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना अंतकरणापासून धन्यवाद. असा सर्वांनाच अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊन तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मिळविला. आपण सर्वजण एकत्र येऊन या अभंगावरती तुकोबरे आपल्याला काय संदेश देतात तो पाहण्याचा प्रयत्न करूया. मला वाटतं आजचं यजमानपद ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते हरिभक्त पारायण दादाराव पाटील, पुरुषोत्तम पाटील आणि वसंत दादा वानखेडे यांनाही अंतकरणापासून धन्यवाद देऊन चिंतन सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल विठ्ठल. देह नव्हे मी हे सरे, थोडा ट्रबल द्या थोडस. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल
म्हणूनी लाहो करा काळ सारा चिंतने पाळनाची नाही चिंता पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा म्हणूनी लाहो करा काळ सारा चिंतने तुका म्हणे जीवासाठी तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल म्हणूनी लाहो करा काळ सारा चिंतने असा हा जगप्रसिद्ध 4 चरणाचा तुकोबरायचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला साध्य काय आणि साधन काय याचा विवेक प्रतिपादन करत असताना तुकोबरायच्या मुखातनं बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ शब्दशः भाव असा आहे. अगदी आजच्या भाषेमध्ये आपल्या बोली भाषेत हवं तर कीर्तनातल्या ठळक बातम्या तुम्ही म्हटलं तर काही वावगं होणार नाही. म्हणजे अभंगाचा शब्दशः भाव काय आहे. तुकोबराय म्हणतात देह नव्हे मी हे सरे. हा मी शब्द देहली दीप न्यायाने दोन्हीकडे लावायचं. मी देह हेही सरे मी ब्रह्म हेही सरे मग उरला उरे विठ्ठल. मग उर्वरित विठ्ठल तत्वाची आपल्याला प्राप्ती होते. आणि तुकोबरायचंच प्रसिद्ध वचन आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. मग देह हे साधन आहे. विठ्ठल तत्व हे साध्य आहे. या देहाच्या द्वारा अहम देवस्मी ही भ्रांती घालवा अहम ब्रह्मास्मी ही भ्रांती घालवा आणि उर्वरित असणाऱ्या विठ्ठल तत्वाची आत्मत्वाने प्राप्ती करून तुम्ही या देहाने घ्या असं महाराज म्हणतात. तर त्याकरता काय करावं. म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. म्हणून तुम्ही लाहो करा घाई करा त्वरा करा आणि चिंतनामध्ये काळ सारवा. तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने चिंतने तद्रुपता. तुम्ही चिंतनामध्ये काळ घाला. तर तुकोबरायला विचारलं का हो महाराज आम्ही चिंतनामध्ये काळ घालायचं म्हटल्याच्या नंतर जो चिंतने व्यापलेला असतो त्याच्याकडनं चिंतन घडतं का. उत्तर आहे नाही. चिंतन करण्याकरता मनुष्य निश्चिंत असला पाहिजे. त्याच्या पाठीमागे कुठलीही चिंता नसली पाहिजे. आम्ही प्रापंचिक आहोत गृहस्थी आहोत बायका मुला घरदार याची जबाबदारी आमच्यावरती आहे. आम्ही कसं बरं चिंतन करावं. तुकोबराय म्हणतात पाळनाची नाही चिंता. तुमच्या कुटुंबाच्या पालन पोषणाची चिंता तुम्ही करू नका. नाथबाबाचं प्रसिद्ध वचन आहे आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. आणि जे नाथबाबा सांगतात तेच तुकोबराय सांगतात. पाळनाची नाही चिंता का ठावरिता देवाचा भक्त समागमी सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दी. त्यामुळे तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. म्हणून तू कुटुंबाच्या पालन पोषणाची चिंता करू नको. तू फक्त त्या परमात्म्याचं चिंतन कर. तुझ्या प्रपंचाची चिंता तो करायला समर्थ आहे असं महाराज बोलतात. पण तुकोबरायला काही साधकाने विचारलं प्रयोजनम अनुद्देशन मंदोपी प्रवर्तते. आम्ही त्या परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर आम्हाला त्याचा लाभ काय होईल. तर तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. साठी शब्दाचा अर्थ अगदी व्यवहारातलं साठलोट असं आपण म्हणतो. आजही हल्ली व्यवहारामध्ये शेती करत असताना एकदमच सगळ्यांच्या शेतीतलं काम एकदम होत नाही. मग आपण एकमेकाच्या तुम्ही आमच्या शेतीत मदतीला या आम्ही तुमच्याकडे जातो. किंवा वैवाहिक जीवनामध्ये आमची कन्या तुमच्या घरात आणि तुमची कन्या आमच्या घरात असं साठलोट करतात ना. तसं हे साठलोट आहे. नाशवंत देता ब्रह्म येई हाता आईशी याची कथा पुराणात. या नाशवंत असणाऱ्या देहाने त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर अविनाशी असणाऱ्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती तुम्हाला होईल. हे अभंगाचं प्रयोजन महाराज सांगतात. म्हणजे तुम्ही बारकावीने जर आता आपण जे ठळक बातम्या शब्दशः भाव पाहिला तर असं लक्षात येईल. बघा पहिल्या चरणामध्ये साध्य सांगितलं. दुसऱ्या चरणामध्ये साधना सांगितली. तिसऱ्या चरणामध्ये तुम्ही आम्हाला धीर दिला आणि चौथ्या चरणामध्ये प्रयोजन म्हणजे फलाचा विचार सांगितला. विठ्ठल अशा पद्धतीने हा अभंगाचा शब्दशः भाव झाला. आता शब्दशः भाव झाल्याच्या नंतर या अभंगाचा अनुबंध आपण पुन्हा प्रथमतः पाहू. अनु हा उपसर्ग आहे. बदबदनाती हा धातू आहे. ज्याचं ज्ञान झालं असता त्या विषयाविषयी त्या अभंगाविषयी अभंगातल्या चिंतनाविषयी वक्ता श्रोता गुणवान यजवान कलवान या सर्वांना एक प्रकारची आत्मीयता आपुलकी आतुर स्नेहाचं नातं निर्माण होतं. अनुबंध अनु म्हणजे पश्चात बदबदनाती म्हणजे बांधतो म्हणजे बांध येते ना प्रवृत्ती येते त्याच्या चिंतनामध्ये. तुम्हा सर्वाला प्रवृत्त जो करतो त्याला अनुबंध असं म्हणतात. चतुष्टय म्हणजे 4 असतात. 1 असतो अधिकारी 2 असतो विषय 3 प्रयोजन आणि 4 संबंध. किती शब्द झाली. तुम्ही काही नाराज नाही नक्की. थोडंसं माझ्यासोबत बोलायचं. मला जरा पाठाची सवय आहे आणि पाठामध्ये विद्यार्थी बोलले का बघ शिक्षकाला बोलता येतं. आता तुम्ही माझे विद्यार्थी नाही मी तुमचा शिक्षक नाही ही गोष्ट खऱ्यातली खरी जरी असली तरी आता तुम्ही मला मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी उभं केलं म्हटल्याच्या नंतर आता 1 तासभर असं कल्पना करा का मी तुमचा शिक्षक आहे आणि तुम्ही माझे विद्यार्थी आहेत. चालेल का. मोकळ्या मनाने बोला ना जरा. मग
हा हा असं बोला, सगळं चालेल. म्हणजे असं करून आपण कीर्तन भक्तीचा आनंद आपल्याला घेता येईल. अन्यथा मग कहा गई तो कही नाही, क्या लाय तो कुछ भी नाही, तेले गेले तुपई गेले, हाती आले धोपटणे, असं आपलं व्हायला नको. मी इतक्या दुरून 450-500 किलोमीटर प्रवास करून आलो, तर मला येण्याचं काहीतरी फल भेटावं, मलाही समाधान वाटावं का मी काहीतरी तुमच्या पुढे देऊ शकलो, आणि तुम्हालाही समाधान वाटावं. इतक्या दूरचा महाराज आपण बोलवलो, आपल्या पदरी काहीतरी पडलं. त्यामुळे तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद एकल्याचं नोहे खेळ म्हणून मेळ मिळवला. किती शब्द सांगितले मी? 4. आणि मी आणखी सोपं करतो. पहिला शब्द इकडले टाळकरी सांगतील, दुसरा शब्द तुम्ही सांगायचा, तिसरा शब्द माता वर्ग सांगतील, चौथा शब्द इकडले आमच्या कन्या सांगतील. चालेल? पटकन बोलतो. पहिला शब्द बाळांनो, अधिकारी. मोठ्याने बोला, मोठ्याने मोठ्याने आवाज आला पाहिजे. तुम्ही उभे आहात, तुमचा आवाज आला का यांचा आवाज येईल. पहिला शब्द काय? अधिकारी. सगळ्यांनी बोलायचं एकदा. अधिकारी. 2 शब्द आहे. विषय काय? हे सगळे तरुण मंडळी, आमची ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी सगळ्यांनी बोललं पाहिजे. दुसरा शब्द काय? विषय. छान. आमच्या माता वर्ग. तिसरा शब्द तुम्ही बोलायचा, प्रयोजन. काय? वा वा. आणि चौथा शब्द आहे संबंध. तुम्ही बोला. वा वा, धन्यवाद. शेवटपर्यंत फक्त असा प्रतिसाद द्या. विठ्ठल विठ्ठल. चला मग पहिला शब्द काय? मोठ्याने बोला ना. अधिकारी. दुसरा शब्द आमची ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी. विषय. छान. तिसरा प्रयोजन. वा 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 वा. माता वर्ग करता टाळ्या वाजव बरं. म्हणजे तुमच्या करता पण आता पुढचा आवाज आला का तुमच्या करता पण. तर तिसरा शब्द प्रयोजन आणि चौथा शब्द संबंध. असे 4 शब्द या अभंगाचे आपण जाणून घेऊ. आजच्या अभंगाचा अधिकारी कोण? पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मी 4 बोट केले. किती आश्रम आहेत? 4 आश्रम आहेत. ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थ आणि संन्यस्त. मला सांगा, जबाबदारी ब्रह्मचार्यावर असते का संन्यासावर असते का वानप्रस्थावर असते का गृहस्थ्यावर असते? धन्यवाद. गृहस्थी आश्रमावर जबाबदारी असते, है ना. त्याला पत्नी आहे, पुत्र आहे, घर आहे, प्रपंच आहे, आपले आई वडील आहे, मित्र परिवार आहे, सगळ्यांचंच त्याला पालन पोषण करावं लागतं. आणि मग तो प्रपंचाच्या जबाबदारीने व्यापलेला असा जो एक गृहस्थी व्यक्ती आहे विशेषत्वाने, त्याला हा उपदेश आहे. म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये कोण आहे? अधिकारी. 4 आश्रमापैकी विशेषत्वाने गृहस्थ्याला केलेला हा उपदेश आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे अधिकारी कोण? गृहस्थी. तुमचं प्रश्न उत्तर भेटलं. पहिला शब्द काय? अधिकारी. आणि अधिकारी कोण? तर गृहस्थी. किती आश्रमापैकी? 4 आश्रमापैकी नंबर 2 चा असणारा जो गृहस्थी आश्रम आहे तो आजच्या अभंगाचा अधिकारी आहे विशेषत्वाने. याचा अर्थ इतर करता हा अभंग नाही असा त्याचा अर्थ नाही, पण विशेषत्वाने प्रधानतेने पालनाची नाही चिंता या चरणावरून पाहायला भेटतं की गृहस्थी या अभंगाचा अधिकारी आहे. दुसरा शब्द काय? ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी? विषय. धन्यवाद. दुसरा शब्द आहे विषय. आजच्या अभंगाचा विषय काय? तर म्हणवुनी लाहो करा काळ सारा चिंतने. चिंतेत काळ सारू नका, चिंतनात काळ सारा. जो चिंतेत काळ सारतो, आमच्या सद्गुरूचं वाक्य आहे, त्याच्यात चमका निघतात. आणि जो चिंतनात काळ सारतो, आमच्याच गुरुचं वाक्य आहे, तूच चमकतो. आपल्या चमकाने घ्यावे का आपण चमकावं? प्रत्येकाची अपेक्षा असते आपण चमकावं, आपल्या चमका निघू नाही. मग आपण चिंतन करावं, चिंता करू नये. म्हणून पाळनाची नाही आपलं चिंता ते काय म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. हे द्वितीय चरणामध्ये विषय आहे. पहिल्या चरणा आपला तृतीय चरणामध्ये अधिकारी, द्वितीय चरणामध्ये विषय. माता वर्ग. तुमचं तिसरा शब्द काय? प्रयोजन. प्रयोजन शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे फल. प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी प्रवर्तते. मग आजच्या अभंगाचं प्रयोजन काय? तर तुका म्हणे जीवासाठी देवपोटी पडेल म्हणून लावो करा. देवपोटी पडेल म्हणजे नाशिवंत जाऊन अविनाशी ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेणं हे आजच्या अभंगाचं प्रयोजन म्हणजे फल आहे. ठीक आहे. आणि शेवटचा शब्द काय बाळांनो? संबंध. संबंधामध्ये 2 प्रकार असतात, एक व्यवहित आणि अव्यवहित. विठ्ठल विठ्ठल. जितका संबंध अव्यवहित असेल तितका व्यवहार दिव्य होतो, जितका संबंध व्यवहित असेल तितका व्यवहार गलिच्छ होतो, म्हणजे निकृष्ट होतो. आपल्याला कळण्याकरता एक छोटीशी 1 मिनिटात गोष्ट सांगतो. गोष्ट अशी आहे का 2 भाऊ असतात, आवळे जावळे असतात, डबल रोल असतात. ते हा काढला की तो का हा कळायलाच मार्ग नाही. आणि मग त्यातला एक महाराज आहे, एक टेम्परवारी महाराज होणार आहे. पण रामनवमीचा काळ आहे, महाराजचं बिझी शेड्यूल आहे, त्याला त्याची पत्नी माहेरी गेलेली, आणायला वेळच नाही. त्याने आपल्या भावाला सांगितलं जा तिला घेऊन ये. आणि मग याने गाडीला किक मारली, तो घरी गेला. पण हे आवळी जावळी असल्यामुळे सेम टू सेम असल्यामुळे त्या छोट्या बाळाचा रॉंग नंबर लागला. ते धावत गेलं, अगं आजी भाऊजी आले, अगं आई भाऊजी आले म्हटलं.
भाऊजी आले म्हणजे मला खेड्यापाड्यात त्याला मेहुणा दाजी दाजी भाऊजी असं म्हणतात. मग त्या सासूबाईला इतका आनंद झाला, कारण तुकोबराय वर्णन करतात, नाकीचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान. तिने लगेच त्या जावयाचा मान ठेवण्याकरता ती कढई पेटली, त्याच्यावर अर्धा किलो करडईचे तेल टाकलं, तिकडे कांदा कापला, पीठ कालवलं. ते सगळी कशाची तयारी होती माता वर्ग? बरोबर आहे, तुम्ही हुशार आहात, तुम्ही केलेले आहेत, जावयाला बरोबर बोलताय है ना? महाराजाला नाही करणार कधी, आहे की नाही? चला चला, मी विनोदाने बोलतोय. जावया करता ती तयारी चालली, तिकडे तेलाला उकळी आली आणि तिने ते टाकणार, घाणं टाकणार, तेवढ्यामध्ये ते कार्ट पुन्हा पळत आलं. ते टाळी वाजू म्हणू लागला, अगं आई भाऊजी नाहीत. मग भाऊजीचे भाऊ आहे. त्याला जवळ आल्यावर लक्षात आलं. सासूबाईने लगेच निर्णय बदलला, दुसरा गॅस पेटला, त्याच्यावर तवा ठेवला, त्याच्यातलं एक पळी तेल त्यात टाकलं, काढलेलं पीठ त्याच्यावर सगळं पालथं केलं आणि त्याचं काय केलं? व्यसन केलं, है ना, पिठलं केलं. अगोदर काय ठरली होती? भजी, आणि नंतर काय केलं? पिठलं. असं का घडलं? संबंध. चौथा शब्द आहे काय? संबंध. कारण पहिला संबंध हा अव्यवहित होता, जवळचा होता, जावाई वाटला. आणि आता हा व्यवहित आहे, जावयाचा भाऊ आहे. मी म्हणतो जावयाचा भाऊ आणि आणखी काय असतं तर मग तिथेच केला असता. त्याच्या पुढे तर आणखी काय असतं? विठ्ठल किती शब्द झाले? 4. मग पहिला शब्द बाळांनो अधिकारी, पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा हा अधिकारी. दुसरा शब्द विषय, मनवणी लाहो करा काळ सारा चिंतने विषय. तिसरा शब्द प्रयोजन, प्रयोजन तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल प्रयोजन. आणि चौथा शब्द संबंध. आता तुमच्याकडे संबंध बरेच आहेत. मग संबंध पहिला शब्द कोण आहे? अधिकारी. आणि तिसरा शब्द काय आहे? प्रयोजन. त्या प्रयोजनाला प्राप्य म्हणतात. काय म्हणतात? वाह, प्रयोजनाला प्राप्य म्हणतात. आणि अधिकाऱ्याला प्रापक म्हणतात. अधिकाऱ्याला काय म्हणतात? प्रापक. अधिकारी झाला प्रापक, प्रयोजन आहे प्राप्य, त्या दोघांमध्ये संबंध आहे, प्राप्य प्रापक भाव संबंध पहिला. दुसरा शब्द काय? विषय. आणि हा अभंग, अभंग आणि अभंगातला विषय, यामध्ये म्हणून लाहो करा हा उपदेश आहे, आणि काळ सारा चिंतने. मग विषय हा प्रतिपाद्य असतो आणि अभंग हा प्रतिपादक असतो. त्या दोघांमध्ये आहे प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. ठीक ना? असे अनेक संबंध आपल्याला पाहता येतील. आजचा अभंग किती चरणाचा? 4 चरणाचा. कोणाचा? तुकोबरायाचा. मग तुकोबरायाचा हा 4 चरणाचा अभंगाचा आपण सर्वजण एकत्र येऊन काय करायला लागलो? विचार करायला लागलो, हो की नाही? मग विचार करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपण सर्व विचार करतो, म्हणजे आपलं कर्तव्य आहे विचार करणं, आणि आपण करतो, आपण झालं करते. मग आपल्यामध्ये या अभंगामध्ये संबंध आहे, करतो करतोय भाव संबंध. विठ्ठल. तसा हा अभंग दिसतो तेवढा सोपाही नाही. हा कूट प्रकरणातला हा अभंग आहे. कूट कशाला म्हणतात? कूट म्हणजे ज्याचा सहजासहजी अर्थ कळत नाही त्याला कूट म्हणतात. मागच्या वर्षी आपण कूट अभंगच घेतो होता. मुंगी उडाली, आकाशी तिने गिळले, सूर्यासी थोर नवलाव, झाला वांझे पुत्र, प्रसवाला विंचू, पाताळाशी जाय शेष माथा वंदी पाय. आणि शेवट काय? मासी व्याली घार झाली, देखुनी मुक्ताई हसली. मग त्यावेळेला आपण मुक्ताईचा अभंग घेतला, आज यावेळेला तुकोबरायाचा अभंग घेतला. पण दोन्ही अभंग कसे आहेत? कूट आहे. कूट म्हणजे कोड्याची भाषा. विठ्ठल विठ्ठल. सोपी सोपी कोडे असतात, पण ते आपलं जर लक्ष तिकडे नसेल तर आपल्या काही लक्षात येत नाही, ही आपल्या लक्षात येत नाही. आणि मग अशा लोकांना काय सांगू? कीर्तन करायच्या लक्षात येत नाही, असा तो प्रकार होतो. तर एक छोटंसं कोडं सांगतो. 2 मित्र आहेत, दोघाला पंढरपूरला जायचं. दोघंही ग्रस्ती आहेत. ते म्हटले गोव्याला इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण वारकरी आहोत, आणि काया वाचा म्हणे सर्वस्व उदार, बापरमध्ये विठ्ठलाचा वारी कर, होय होय वारकरी पाहे पाहे पडे पंढरी. आपण काय करू? पंढरपूरलाच जाऊ. चालेल म्हटले. रविवार आहे, शनिवार आहेत, आणि आणखी 1 दिवसाची सुट्टी पण आहे, 3 दिवस आहे, आपला व्यवस्थित यात्रा होते. पण म्हटलं का रे, मी जरा ऑफिसून यायला वेळ आहे मला, तू घरी जा आणि माझ्या पत्नीला म्हणजे तुझ्या वहिनीला तिलाही निरोप दे, आपल्याला लवकर पंढरपूरला जायचं म्हणून. म्हणजे ती उरकून तयारीत राहील, वेळ जाणार नाही. महिला मंडळाला उरकण्याकरता जरा वेळ लागतो. तो म्हटलं चालेल. तो घरी गेला. ऐका, घरी गेल्याच्या नंतर हा घाईत होता, त्याला घरी जाऊन पुन्हा त्याच्याही पत्नीला निरोप द्यायचा होता. तो घाईत म्हटला, वहिनी वहिनी लवकर आवरा, पसारा सावरा, तुम्ही माझी बायको, मी तुमचा नवरा, आपल्याला पंढरपूरला जायचं. काय म्हटला तो? वहिनी वहिनी लवकर आवरा, पसारा सावरा, तुम्ही माझी बायको, मी तुमचा नवरा, आपल्याला पंढरपूरला जायचं. असं म्हटल्याच्या नंतर ते वहिनीच्या हातात खराटा होता. खराटा कळतो ना, झाडू. आणि ती घेऊनच त्याच्या पाठीमागे लागली. योगायोगाने त्याच्या मित्राचं पटकन तिकडलं ऑफिसमधलं काम संपलं. तो घरी धावत आला. धावत आल्याच्या नंतर तो बघतोय हा पुढे पळतो, माझी बायको त्याच्या मागे खराटा घेऊन धावते त्याला मारायला. हा काय प्रकार? त्याने गाडी थांबवली. तो म्हटला, अरे काय? अरे म्हटले, काय दादा काय बोलतोस काय? तिला काही सांग ना म्हटले. अरे तू निरोप द्यायला सांगितलं, मी घरी निरोप दिला, निरोप दिल्याच्या नंतर ती खराटा घेऊन मारायला धावली.
तो म्हटलं काय निरोप दिला? अहो मी तिला सांगितलं वहिनी वहिनी लवकर आवरा, पसारा सावरा, तुम्ही माझी बायको मी तुमचा नवरा, आपल्याला पंढरपूरला जायचं, ते मारायला धावते. अरे म्हटले वेड्या, तू निरोप योग्यच दिला पण तिला तो कळाला नाही, तो कोड्याच्या भाषेत बोलला. तू कूट पद्धतीने बोलला. वहिनी वहिनी लवकर आवरा, पसारा सावरा, तुम्ही माझी बायको. तिला काय वाटलं, हा मलाच माझी बायको म्हणतो, पण तुम्ही आणि माझी बायको म्हणजे माझी घरची बायको हे नाही सांगायचं त्याला. तुम्ही माझी बायको, मी आणि तुमचा हा आलेला नवरा, ऑफिस मधला नवरा आहे ना, आणि आपल्याला पंढरपूरला चौघाला जायचं. ते घाई माई मध्ये काही कळालं नाही, असा प्रकार गोंधळ झाला. विठाला व्यवहारात सुद्धा आपल्याला छोटी छोटी कोडे तरी लक्षात येते का बघा, आहे ना. छोटी छोटी कोडे देखील आपल्याला कोड्यात टाकतात. तसे आजचा अभंग हा कोड्याची भाषा आहे. तुम्हाला काय कोड्याची भाषा आहे? पहिल्या चरणातला मी हा शब्द कूट आहे, दुसऱ्या चरणातला चिंतन हा शब्द कूट आहे, तिसऱ्या चरणातला रेता हा शब्द कूट आहे, आणि चौथ्या चरणातला पोटी हा शब्द कूट आहे. विठल विठल हरी मग आजच्या अभंगामध्ये कूट पद्धतीने तुकोबराय बोलतात. असं का करतात संत? याचं उत्तर एकच आहे, अनाधिकारी लोकांना कळू नये आणि अधिकारी लोकांना कळाल्याशिवाय राहू नये. विठल विठल दिलीदीप न्यायाने महाराज बोलतात. शास्त्रामध्ये हजारो न्याय आहेत. एक दोन न्याय सांगू. त्यातला पहिला न्याय भिक्षू पाद प्रसरण न्याय. भिक्षू पाद प्रसरण न्याय. भिक्षू म्हणजे आपल्याकडे म्हण आहे, भटाला दिली वस्त्री आणि हळूहळू पाय वस्त्री, असं म्हणतात का इकडे पण? बरोबर, यालाच म्हणतात भिक्षुपाद प्रसरण न्याय. एक पांतस्थ रस्त्याने आला आणि मग विश्रांती करता एका घरी थांबला. आता यांनी आदर दिला, अतिथी देवो भव विन्मुख गेले, अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती म्हणून या त्यांना जेवण दिलं, राहण्याकरता आश्रय दिला, आणि मग यांनी स्नान केलं, कपडे धुतले, ते घरभर वाळायला घातले. तास झाला, 2 तास झाला, 4 तास झाला, निघायचं काही नाव घेणं. मग ते घरमालकाने विचारलं, का हो कधी आपण निघणार? ते म्हणलं कधी निघणार म्हणजे? हे ओसरी दिसते म्हटले. हो. कपडे वाळायला घातलेले दिसतात म्हणले. हो. ते कोणाचे? म्हणले ती तुमची. म्हणले मग कपडे जर माझी आहेत, ओसरीत वाळायला घातले माझे, तर घरच माझं आहे, तुम्हीच आता चालते व्हा. असं म्हणणारा त्याला म्हणतात भटाला दिली वस्त्री हळूहळू पाय पसरी, याला म्हणतात भिक्षू पाद प्रसरण न्याय. तसा एक आहे अंध गोलांगुल न्याय. नंतर आहे सालक सारमेय न्याय, आणि आजच्या अभंगात सांगितलेला आहे देहलीदीप न्याय. विठ्ठल एक आहे सालक सारमेय न्याय. सालक सारमेय न्याय. सालक शब्दाचा अर्थ आहे मेहुणा, सारमेय शब्दाचा अर्थ आहे कुत्रा, आणि न्याय शब्दाचा अर्थ आहे दृष्टांत. किती शब्द झाली? 3. तुम्ही नाराज नको हो, बरं लक्ष द्या आणि थोडे एकाग्रतेने ऐका. किती शब्द सांगितले? 3. सालक सारमेय न्याय. सालक शब्दाचा अर्थ शाला, साला म्हणतात ना हिंदीमध्ये, तो आमचा साला आहे. साला म्हणजे मेहुणा. मग साला म्हणजे मेहुणा, सारमेय म्हणजे कुत्रा, न्याय म्हणजे दृष्टांत. म्हणजे मेहुणा, कुत्रा आणि यांचा केलेला दृष्टांत, त्याला नाव आहे सालक सारमेय न्याय. विठ्ठल तो कसा घडला तो बघा थोडक्यात. एका गावामध्ये त्या वधूवराचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती कन्या नांदायला आली. आता नांदायला आल्याच्या नंतर समोर कुत्र्याची भांडण लागली. कोणाची? कुत्र्याची. कुत्र्याची भांडण लागल्याच्या नंतर ते कुत्र्यामध्ये कुत्रा काय करतो? कधी जास्त अवसान येतो कुत्र्याला लढायला? हा, बरोबर आहे ना. त्याच्या घरातले कोणी घर जवळ आलं, त्याची गल्ली जवळ आली, आपने गल्ली में तो भाई कुत्ता भी शेर होता है असं म्हणतात ना. त्या गल्लीत आल्याच्या नंतर त्याचे कोणी मारच्या ते गोटा घेतला आणि छू म्हटलं, आणि त्याच्या घरातले कोणी दिसले की मग ते काय करतं? आणि नाही तर मग ते दुसरं कोणी असलं का ते मर्क कुत्र सुद्धा ताज्या कुत्र्या व्हामाया करतं, आणि ते ताजं कुत्र सुद्धा शेपटी खाली करून ते पुढे निघून जातं. पण त्याची गल्ली पास केली का ते रिटर्न टाकतं रिवर्स गेअर, हे आता पुढे. तू म्हणता नाही आता आउट ऑफ बॉर्डर, तू तुझं तिकडे, मी माझा इकडे. असं होतं की नाही? मग ते आता घरी आल्याच्या नंतर इकडले कुत्र तिकडले कुत्र, वऱ्हाडी मंडळी लग्न लावून घरी आले, त्या मुलीला घेऊन आलेत, आणि घेऊन आल्याच्या नंतर तिकडलं कुत्र ह्या कुत्र्याशी, हे कुत्र त्या कुत्र्याशी भांडायला लागलं. योगायोगाने या घरच्या कुत्र्याचं नाव होतं उत्फालक आणि शेजारच्या कुत्र्याचं नाव होतं धावक. नाव ध्यानात ठेवा मात्र. मग मला ते सालक सारमेय न्याय कळायला बरं पडेल, आणि मलाही तुम्हाला सांगायला आणि तुम्हालाही कळायला. नाही तर तुम्ही नाव विसरलं तर मग गाई म्हैस पाणी. मग घरच्या कुत्र्याचं नाव काय? उत्फालक शांत. शेजारच्या कुत्र्याचं नाव काय? धावक. बरोबर.
आणि मग कोणालाही वाटतं कोणत्या कुत्र्याचा विजय झाला पाहिजे, आपल्या घरच्या कुत्र्याचा विजय झाला पाहिजे. घरच्या कुत्र्याचं नाव काय होतं? उत्पालक. आणि शेजारच्या कुत्र्याचं नाव होतं धावक. धावक आणि उत्पालकाचं जंगी युद्ध लागलं. पण तेवढ्यामध्ये यांनी एक गोटा फेकला, थोडासा मागून एक पुरुष आला, त्या उत्पालकाला अवसान आलं, त्याने जरा जोराचा अटॅक केला आणि धावक धावतच पळाला. म्हणजे धावक पराजित झाला, उत्पालकाचा विजय झाला. आणि योगायोगाने काय झालं, ते उत्पालक हे घरच्या कुत्र्याचं नाव आहे, बरोबर ना. तर ती नांदायला आलेली जी वधू आहे ना, तिचा जो भाऊ आहे, ते नांदायला आलेली वधू, तिचा जो भाऊ, शेजारच्या कुत्र्याचं नाव काय? धावक. आणि घरच्या कुत्र्याचं नाव काय? उत्पालक. तर त्या शेजारच्या कुत्र्याचं नाव होतं उत्पालक. म्हणजे शेजारच्या कुत्र्याचं, हा नाही हे बघा असं होतं. घरच्या कुत्र्याचं नाव काय? हा, चुकलं नाही तुमचं? घरच्या कुत्र्याचं नाव काय? उत्पालक. आणि शेजारच्या कुत्र्याचं नाव काय? धावक. तुम्ही कोण हसायला लागले मलाही कळेना. हे बघा, हे शालक सारमेन आहे, मला सांगायचं आहे तो. मग आता घरच्या कुत्र्याचं नाव काय? उत्पालक. शेजारच्या कुत्र्याचं नाव काय? धावक. हा, तर शेजारच्या कुत्र्याचं नाव जे धावक होतं ना, हे हिच्या भावाचं नाव होतं काय? धावक. कुणाचं? जी नांदायला आणि तिच्या भावाचं नाव काय? धावक. आणि घरच्या कुत्र्याचं नाव काय होतं? उत्पालक. ते तिच्या भावाच्या शत्रूचं नाव होतं उत्पालक. लक्षात घ्या. घरच्या कुत्र्याचं नाव काय? उत्पालक. ते कोणाचं नाव? तिच्या भावाच्या शत्रूचं नाव. शेजारच्या कुत्र्याचं नाव काय? धावक. ते कोणाचं नाव? हिच्या भावाचं नाव. आणि मग कोणत्या कुत्र्याचा विजय झाला? घरच्या कुत्र्याचा. त्याचं नाव काय? उत्पालक. उत्पालक विजयी झाला. पराजित कोण झाला? धावक. धावक कोणाचं नाव? हिच्या भावाचं नाव. मग आता घरच्या कुत्र्याचा विजय झाला उत्पालकाचा, म्हणून उत्पालकाची स्तुती करायला लागले, उत्पालकाचे गुणगान गायला लागले. आणि उत्पालक कोणाचं नाव? हिच्या भावाच्या शत्रूचं नाव. हिला झाला गोड गैरसमज. ती म्हणायला लागली, काय भैया घरचे, माझ्या भावाने यांचा कोणता बाण कोरला, माझ्या भावाने यांची कोणती उमरी झिजवली, आलो नाही पहिल्या दिवशी हे काय करतात, माझ्या भावाची निंदा. ही निंदा कोणाची करत होते? ही निंदा कोणाची करत होते? शेजारच्या कुत्र्याचं नाव काय? धावक. आणि तिच्या भावाचं नाव काय? धावक. ती निंदा कोणाची करत होते? कुत्र्याची. हिला कोणालाची वाटली? भावाची. आणि घरच्या कुत्र्याचं नाव काय? उत्पालक. आणि हिच्या भावाचं नाव काय होतं? धावक. आणि भावाच्या शत्रूचं नाव काय होतं? उत्पालक. आणि ही कोणाची स्तुती करत होते? उत्पालकाची. म्हणजे हिच्या भावाच्या शत्रूची स्तुती करतात आणि भावाची काय करतात? निंदा करतात. असा हिला समज झाला आणि ती पहिल्या दिवशी रडायला लागली. रडून रडून तिचं पोट फुगलं. सायंकाळी तिचे मिस्टर जवळ गेले. तिने बघितलं पहिल्या दिवशी सुहागरात्रीच्या दिवशी एवढी रडायला लागली, हिचं पोट फुगलं. त्याने विचारलं, सखे झालंच काय? ती म्हटली, झालंच काय म्हणजे काय, व्हायचं राहिलं काय? तो म्हटलं, झालं काय? ती म्हटली, व्हायचं राहिलं काय? त्याला काही मिळ लागे ना. तो म्हणायला लागला, अहो ताईसाहेब काय झालं, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कर जोडून विनंतो तुम्हा आहे ना, जयदेव जयदेव जे माझी बायको, तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू, पण बायको पहिल्या दिवशी इतकी रडू नको. काय झालं काय? ती म्हणायला लागली, अहो जायचं, माझ्या भावाने तुमची कोणती उमरी झिजवली? का बरं त्या माझ्या भावाची काय करता तुम्ही? निंदा करता. आणि माझ्या भावाच्या शत्रूची काय करता? स्तुती करता. असं काय केलं? तू म्हटलं, वेडी, तुझा भाऊ इथे आलाच नाही, त्याच्या स्तुतीचा निंदाचा प्रश्नच नाही. कधी केली? कोणी केली? ते म्हटलं, अख्खं घर तुमचं दिवसभर तेच चालू आहे. काय सांग बघू, काय केलं तुम्ही? काय केले? तो म्हटलं, ती बोलायला लागली, तुम्ही काय केलं? धावकाची निंदा केली की नाही? तो म्हटलं, हो. उत्पालकाची स्तुती केली की नाही? म्हटले, हो. मग तो उत्पालक माझ्या भावाचा शत्रू आहे, त्याची तुम्ही स्तुती करता. आणि धावक माझ्या भावाचं नाव आहे, त्याची तुम्ही निंदा करता. तो म्हटलं, हे बावळट, अगं धावक म्हणजे शेजारचा कुत्रा आणि उत्पालक म्हणजे घरचा कुत्रा. आता ही नावं कोणाची? जी कुत्र्याची तीच कोणाची? मनुष्याची. आणि मनुष्याची ही नाव आहे कोणाला माहिती नाही? घरच्याला माहिती नाही. आणि जी कुत्र्याची नाव आहे ती कोणाला माहिती नाही? नांदाला आली तिला माहिती नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला की नाही? हा कोणत्या न्यायाने गोंधळ घडला? 3 शब्द सांगितले ते मी. हाय गोपाल माऊली, कोणते 3 शब्द? सालक, सारमे आणि न्याय. सालक म्हणजे साला, मेहुणा. सारमे म्हणजे कुत्रा. न्याय म्हणजे दृष्टांत. म्हणजे जी कुत्र्याची नाव आहे तीच मेहुण्याची आणि त्याच्या शत्रूची नाव आहे ना. आणि तो केलेला दृष्टांत याला म्हणायचं सालक सारमे न्याय. बघा बरं, साधा व्यवहारात कळालं का आपल्याला? म्हणजे हा एक न्याय आहे, सालक सारमे न्याय, भिक्षुपाद प्रसरण न्याय. आणि आजच्या अभंग मध्ये सांगितलेला आहे तो देहलीदीप न्याय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
तसा देहली दीप न्याय. आता देहली दीप न्याय म्हणजे काय? याच्यामध्ये देहली शब्दाचा अर्थ आहे उंबरा, चौकट घराची. दीप म्हणजे दिवा आणि न्याय म्हणजे दृष्टांत. चौकट उंबरा म्हणजे ती चौकट उंबरा असेल आणि दीप म्हणजे दिवा आणि न्याय म्हणजे दृष्टांत, त्याला म्हणतात देहली दीप न्याय. आता हे महिला भगिनीला चांगला न्याय लक्षात येईल, आपल्याही लक्षात यायला काही अडचण नाही. घरामध्ये जर अतिथी आले, पाहुणे आले आणि घरामध्ये अंधार आहे, स्वयंपाक करायचा आहे, बैठकीमध्ये समोर पाहुणे बसलेले आहेत, घरामध्ये आत त्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक चालू आहे. आता योगायोगाने काही गरिबाची घरं असतात, काही श्रीमंताची असतात. गरिबाच्या घरामध्ये फारशी दिवे नसतात, त्यात लाईट गेल्याच्या नंतर घरी काय लावावा लागतो? दिवा लावावा लागतो. काही भागात त्याला चिमणी म्हणतात, दिवा म्हणतात, काय म्हणतात. मग तो दिवा लावायचा, दिवा तर एकच आहे आणि आत बाहेर प्रकाश पाहिजे. मग घरात आतमध्ये तो किचन रूम मध्ये दिवा लावला तर आत प्रकाश देईल, बाहेर बैठक रूम मध्ये लावला तर बाहेर प्रकाश देईल. आणि तो जर त्या चौकटीवर उंबऱ्यावर ठेवला तर कुठे प्रकाश देईल बोला? आत बाहेर देईल, है की नाही? त्याला म्हणतात देहली दीप न्याय. तो आतही देतो आणि बाहेरही देतो. तसा पहिल्या चरणामध्ये जो मी शब्द आहे ना, तो देहली दीप न्यायाने महाराजांनी वापरून आपल्याला साध्य साधनाचा विवेक सांगताना काय बोलतात महाराज? देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. मी हा शब्द कोणत्या न्यायाने वापरला म्हटलं आपण? देहली दीप न्यायाने. अनेक न्यायापैकी देहली दीप न्याय. देहली दीप न्याय म्हणजे उंबऱ्यावर ठेवलेला दिवा जो आतही प्रकाश देतो आणि बाहेरही प्रकाश देतो. आत बाहेर दोन्हीकडे प्रकाश जसा तो देहलीवर ठेवलेला दिवा देतो, तसा हा मी शब्द दोन्हीकडे लावायचा. मी देह सरे, मी ब्रह्म सरे, मग उरला उरे विठ्ठल. मी देह हेही सरे आणि मी ब्रह्म हेही सरे, मग विठ्ठल तत्व उर्वरित उरे. त्यापैकी मी ब्रह्म हे न सरे किंवा मी देह हे न सरे, मग विठ्ठल तत्व न उरे. मग काय उरे? मग पुरेपरे म्हणत पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शैनम यह संसारे खलु तुस्तारे कृपया अपारे पाय मरारे भज गोविंदम गोविंदम भज मूळ मते. ही पुनरपी जननम पुनरपी मरणम हीच परंपरा आपल्याला प्राप्त होते. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा, पडिलो आवर्ती भोरा बहु थोरा वळसिया, लक 84 फेरे फिर कर सुंदर नरतनु पाया, 2 दिन गये सटर फटर में फिर 84 आया. मग ही 84 ची असणारी एरधार परंपरा जर आपल्याला खंडित करावी असं वाटत असेल तर 2 गोष्टी सरल्या पाहिजे. त्यातलं मी देह हेही सरलं पाहिजे आणि मी ब्रह्म हेही सरलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे काय केलं तुकोबराने? आजच्या अभंगामध्ये आपल्याला प्रथम चरणामध्ये साध्य साधनाचा विवेक सांगितला. साध्य कशाला म्हणावं आणि साधन कशाला म्हणावं? सरळ सरळ आमच्या गुरुजींची व्याख्या सांगतो. साध्य ते असतं ज्याचं पुन्हा साधनात रूपांतर होत नसतं. साध्य ते नसतं जे अप्राप्त आहे तोपर्यंत साध्य वाटतं, प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचं साधनात रूपांतर होतं. साध्य ते कधीच होऊ शकत नाही. जगामध्ये आपण विचार करा, जन्माला आल्यापासून या क्षणापर्यंत आपली काय आयुमर्यादा असेल? आपण प्रत्येक जण साध्य साधनाचा विचार करत आलो, पण अविचाराने साधनाला साध्य समजून बसलो आणि म्हणून आपण आपल्या स्वस्वरूपापासून पथभ्रष्ट झालो. विठ्ठल पटकन बोला बघू. देह साधन असू शकतो का साध्य असू शकतो? तुम्ही काही नाराज नाहीत ना? मग काहीतरी बोला ना. काय आपल्या डोक्यात कोणी धोंडा घालणार आहे काय? कोणी रागणार? चुकलं तर चुकलं. मनुष्य कशाचा पुतळा आहे? चुकीचाच पुतळा आहे ना. फक्त एकदा केलेले चूक पुन्हा करू नाही एवढं आहे. पण मग आता मी जर तुम्हाला विचारलं देह हा साधन आहे का साध्य आहे, काहीतरी बोला ना तुम्ही. काय वाटतं तुम्हाला?
धन्यवाद. देह साधन आहे, काय नाही साध्य नाही. पण मनुष्य खरा सामान्यतः आता तुम्ही कीर्तन प्रवचन गजानन बाबाच्या सहवासात आहात, धार्मिक संस्कार तुम्हाला आहे, तुमच्या गावात रामकथा चालू आहे, 4 वर्ष सप्ताह चालू आहे, हे धार्मिक संस्कार आहे. तुम्ही कीर्तन प्रवचनाला येणारे आहात म्हणजे सामान्यतः मंद असाल, तीव्र असाल, तीव्रोत्तम असाल, तुम्ही जिज्ञासू वर्ग आहात, म्हणून तुम्ही बरोबर उत्तर देऊन दिला. देह काय आहे? साधन आहे. पण सामान्यतः मनुष्य देहाला साधन म्हणून पाहतो का साध्य म्हणून पाहतो? विचारा करा बरोबर. देहाला साध्य म्हणून पाहतो. देहाला साध्य म्हणून पाहतो. तो म्हणतो जीवतोची देव, भोजन ते भक्ती, मरण तेची मुक्ती पाषांड्याची. जीव म्हणजे देव आहे, भोजन म्हणजे भक्ती आहे, मरण हीच मुक्ती आहे. असं तत्वज्ञान नाही का चारवाकाचं? तो म्हणतो काय आहे? देह खंडानामात्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा, यया परोती प्रमा ढळूची नेने, यावत जीवम सुखम जुयेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. आहोत तरुण घेऊ मजा करून, जाऊ मरून टाकतील पुरून, काय करायचं कीर्तन श्रवण करून. असे तरुण नाहीत का आपल्या गावात? नाही पण गावगाव नाहीत का? या गावातले तरुण आहेत, भाग्यवान आहे बिचारे, इथे कीर्तनाला आनंदाने येऊन बसले, गोड कीर्तन ऐकतात. पण काही काहीला वाटतं हे काय आपले हे म्हणजे ओढालाय बल तुटलेली तारा, त्यांच्यासोबत कीर्तन करा, असाच काही प्रकार बऱ्याच ठिकाणी असतो. म्हणजे ज्यांनी कीर्तन ऐकायला पाहिजे ते घरी असतात आणि ज्यांनी घरी राहावं ते कीर्तनाला असतात. असं होतं की नाही बऱ्याच वेळेला? आपल्या गावात ती स्थिती नाही. याचं कारण आपल्याला साध्य साधनाचा विवेक काही प्रमाणात कळालेला आहे. विठ्ठल काय आहे? साध्य ते असतं ज्याचं साधनात रूपांतर होत नसतं. जे अप्राप्त आहे तोही पर्यंत साध्यच आहे, प्राप्त झाल्याच्या नंतरही साध्यच आहे, पुन्हा त्याचं साधनात रूपांतर होत नाही ते साध्य आहे. व्यवहारामध्ये कुठलंही आपल्याला अप्राप्त आहे तोपर्यंत ते साध्य वाटतं, प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचं साधनात रूपांतर होतं. आणि मग साधन हे अनित्य असतं, साध्य नित्य असतं. 2 शब्द घ्या. साधन काय असतं? अनित्य. साध्य काय असतं? नित्य. मग देह अनित्य का नित्य? बोला बोला बोला, असं आनंदाने बोला, मोकळ्या मनाने बोला. देह नित्य आहे का अनित्य आहे? काय काय बोलतात छोटे छोटे गोपिका? नित्य ना? नित्य म्हटलं का अनित्य? नित्य. धन्यवाद. वा, बघा बरं, ही छोटी छोटी टाळ्या वाजा ना त्यांच्याकरता. तुम्ही बोलत तरी पण टाळ्या, गोड उत्तर दिलं ना लेकराने, बरोबर की नाही? देह काय आहे? बरोबर. साध्य नित्य का अनित्य? साध्य नित्य असतं का अनित्य असतं? काहीतरी बोला, काहीतरी बोला. साध्य काय असतं? नित्य असतं. आणि साधन काय असतं? अनित्य असतं. मग साधन जर नित्य झाले तर ते साध्य ठरेल, ते साधन राहील कसं? जे नित्य आहे ते साध्य आहे आणि जे अनित्य आहे ते साधन आहे. आणि अनित्य साधनाच्या द्वारा नित्य साध्याची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठल. त्याला एक संस्कृत वाक्य आहे छोटस, यत् कृतकम तद अनित्यम. जे कृतक असतं, निर्माण झालेलं असतं, ते अनित्य असतं. कल्पना करा, हा घट आहे. आता ही बॉटल आहे पण आता घट नाही ते माझ्याकडे. कल्पना करा, हा काय आहे? घट आहे. घट म्हणजे मातीचं भांड, बरोबर ना? हा घट आहे. मग हा निर्माण केलेला असतो का आपोआप येतो? निर्माण केलेला असतो. शिंपी निर्माण करतो हो की नाही हा घट? नाही. हा, मग कोण निर्माण करतो? कुंभार. धन्यवाद. म्हणजे तुम्ही ऐकताय बरं का, मला वाटलं तर तुम्ही ऐकण्याचा अभिनय करता. कोण निर्माण करतो घट? कुंभार निर्माण करतो. कुंभार घट सोन्याचा निर्माण करतो का चांदीचा? हा, मातीचा निर्माण करतो. ही बरोबर आहे. कुंभार घट कशाचा निर्माण करतो? मातीचा. मग घटाचं कारण माती आहे का कुंभार आहे? बोला बघा, बोला बोला. घटाचं कारण माती आहे का कुंभार आहे? माती आहे, बरोबर आहे. मग माऊली म्हणतात, भूमी आतून स्वयंबकाय घड्या गाडग्याची निघती, कुंभ परी ती कुलालमतीचे गर्भ उमटले की. मग मातीतून असे घटे, जसं आपण ज्वारी टाकली बाजरी टाकली का उगतात, तसे मातीतून घट उगतात हो की नाही? नाही ना? मग कोण निर्माण करावं लागतं त्याला? कुंभार. मग 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 बोला, मग घटाचं कारण कुंभार आहे का माती आहे? कुंभार आहे, बरोबर आहे. कारण कुंभाराने घट निर्माण केला ना, म्हणून घटाचं कारण कोण आहे? कुंभार आहे. पण कुंभार आहे आणि घट निर्माण करायचं मातीच नाही तर कर म्हणा, काय माती करेल का? बरोबर की नाही? करेल का तो? मग कुंभाराला घट निर्माण करण्याकरता माती लागते, कुंभारही लागतो, बरोबर की नाही? आणखी एक लागतं, कोण? पाणी लागतं. अरे वा, छान. आणखी एक लागतं, कोण? चाक लागतं. छान. आणखी एक लागतं, कोण? अग्नी. अग्नी. हा, बरोबर. घट भाजायला अग्नी पाहिजे. खरं खरं आहे तुमचं. हा, अग्नी लागतो. आणखी कोण? थापटणं लागतं. छान. आणखी कोण? हे बोला बोला, पटकन पटकन. आणखी कोण? मीठ.
काय काय म्हटले मला मला हे बघा वयाच्या मानाने असं होतं मला ये नाही ती लीद असते आपल्याला लीद असते ती घोड्याची लिहित का हा रामकृष्ण हरी बरोबर बरोबर खरं आहे ना ते म्हणजे ते घोट फुटत नाही त्याच्यामुळे आहे ना घट पक्का बनतो हे बघा हे आकाश माता विचारलं पाहिजे श्रोत्याला शिकायला भेटते यातून बघा बरं आतापर्यंत माहिती होतं तुम्हाला मला माहिती नव्हते मग ते लिहित एक कालावं लागते बरोबर आहे अजून कोण लागतं हा? काय तरुण मंडळी सांगा राव तुम्ही एखादं माहिती असलं सांगा बरं पटकन आपल्याकडे वेळ कमी आहे पटकन बरं जाऊ द्या घट निर्माण करणं एवढी गरज लागतात त्याला आता 4 कारण पाहिजे आपल्याला किती 4 पटकन पहिले कोणाचे आमच्या उपादान निमित्त सहकारी अन्यथा सिद्ध 4 शब्द पुन्हा ध्यानात ठेवणार उपादान काय उपादान निमित्त निमित्त सहकारी आणि अन्यथा सिद्ध मग हे काय निर्माण करायचा घट घटाला किती कारण लागतात 4 पहिलं कारण उपादान कारण दुसरं कारण निमित्त कारण तिसरं कारण सहकारी कारण चौथं कारण अन्यथा सिद्ध कारण किती कारण आहे 4 मग त्याच्यामध्ये पहिले 2 कारण असतात आकाश महाराज एक साधारण कारण आणि एक असाधारण कारण काय काय साधारण आणि असाधारण मग साधारण कारण कशाला म्हणतात जे याच्यावर कार्याला कारण ठरतं त्याला साधारण कारण म्हणतात आणि अशी साधारण कारण किती असतात 9 असतात फक्त ऐकून ठेवा ते ध्यानात नका ठेवा साधारण कारण किती असतात 9 मोजा बरोबर भरतात का ईश्वर इच्छा ईश्वर ज्ञान ईश्वर प्रयत्न काल दिशा अदृष्ट प्रागाभाव प्रतिबंधकाभाव किती झाली आहे ना 9 ही साधारण कारण आहेत अगदी डोळ्याची उघडझाप करेपासून तर समग्र ब्रह्मांडाच्या निर्मितीला ही कारण लागतात म्हणून त्याला साधारण कारण असं म्हणतात आणि असाधारण कारण किती असतात 4 त्यातलं पहिलं उपादान दुसरं निमित्त तिसरं सहकारी चौथं अन्यथा सिद्ध तर पहिलं जे कारण आहे उपादान कारण कशाला म्हणतात कार्यात ज्याचा प्रवेश असतो ज्याच्यापासून कार्याचं अस्तित्व राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात घटाचं उपादान कारण कोण तर तुम्हाला विचारलं तर घटामध्ये कोणाचा प्रवेश आहे कुंभाराचा कुंभार घटात शिरतो का नाही तुम्ही बरोबर कुंभाराने घट निर्माण केला हे तुमचं बरोबर आहे पण कुंभार घटात शिरतो का कुंभार मातीचा घट निर्माण करतो हा आता बोला मग घटाच्या आत बाहेर माती असते का दुसरं काय असतं बरं माती काढून घेतली तर घट राहील का घटाच्या अगोदर काय होती माती घटाच्या आत बाहेर काय आहे माती घटाची शेवट होणार आहे माती काढून घेतली तर माती राहील का म्हणजे घट राहील का म्हणून घटाच्या आत बाहेर कोण आहे माती म्हणजेच मृत्तिका मग घटाचं उपादान कारण पहिलं कोण माती मृत्तिका कळालं तुम्हाला घटाचं उपादान कारण कोण माती दुसरं निमित्त कारण दुसरं काय निमित्त कारण मग घट निमित्त करायचं म्हणलं तर कोण लागतो शिंपी लागतो का चांभार लागतो कुंभार लागतो ना आहे ना कुंभार त्याला कुलाल म्हणतात मग घटाचं माऊलीची ओवी आहे ना भूमी आतून स्वयंब काय घड्या गाडग्याची निगती कोंब परी ते कुलाल मतीचे गर्भभूमी ठेवली तो कुंभार जो कुलाल आहे ना तो घटाचं निमित्त कारण आहे चला तिसरं सहकारी कारण जे आताच तुम्ही सांगितलं त्याला ते इकडे कोणतरी बोललं थापटणं लागतं ते दंड लागतो चक्र लागतं हे त्याच्याशिवाय कुंभार घट निर्माण करू शकत नाही म्हणून घटाचे ते सहकारी कारण आहेत ज्याच्या साह्याने काय करतो कुंभार घट निर्माण करतो ते सहकारी कारण आणि बाळानं तिसरं काय चौथं अन्यथा सिद्ध कारण शब्दाचा अर्थ हा संस्कृत प्रचूर शब्द आहे पारिभाषिक शब्द आहे अन्यथा सिद्ध शब्दाचा अर्थ त्याला वैशाख नंदन असं म्हणतात अन्यथा सिद्ध म्हणजे काय वैशाख नंदन म्हणजे गर्धब विठ्ठल विठ्ठल ते वैशाख नंदन काय म्हणतात त्याला वैशाख महिन्यात सुटतं आणि इतर महिन्यात रोडावतं वैशाख महिन्यामध्ये सगळं म्हणजे ते वाळलेलं असतं म्हणून ते खात चालतं आणि ते मागे वळून पाहतो म्हणतो मी एवढं खाल्लं म्हणून ते बनतं आणि इतर महिन्यामध्ये ते पावसाळ्यामध्ये ते रोडावतं खरं ते पावसाळ्यात अधिक खातं पण पावसाळ्यात मागे वळून पाहिलं ते हिरवत दिसतं आणि त्याला भ्रम होतो मी अजून काहीच खाल्लं नाही म्हणून ते असं रोडावत जातं कोण वैशाख नंदन त्याचंच नाव आहे गाढव विठ्ठल विठ्ठल बाळानं उपादान कारण कोण मग मृत्तिका निमित्त कारण कोण कुंभार निमित्त कारण कोण कुंभार काही नाही झालं तुम्ही इकडे बघा आणि सहकारी कारण कोण दंडचक्र आणि अन्नता सिद्ध कारण कोण ते गाढव बघा गाढव असलं तरी चालतं की नाही माती आणण्याकरता कोण लागतं गाढव लागतं पण माती आणण्याकरता गाढव पाहिजे पण गाढव जर नसेल तर माती डोक्यावर आणता येणार नाही का म्हणजे माती असलंच पाहिजे असं काही आहे का म्हणजे माती म्हणजे गाढव असलंच पाहिजे असं काही का म्हणजे गाढव असलं तरी चालतं नसलं तरी चालतं म्हणून गाढव त्या घटाचं कोणतं कारण आहे अन्यथा सिद्ध कारण दंडचक्र कुलाल दंडचक्राधिक सहकारी कारण कुंभार निमित्त कारण आणि मृत्तिका
उपादान कारण तसा हा घट आहे. यत्कृतकम तदा नित्यम, हा देहरूपी काय आहे? घट आहे. हा घट निर्माण झाला का आपोआप आला? आपल्या सर्वांचं देह निर्माण झालं की नाही? मग या देहाचं पहिलं उपादान कारण, दुसरं निमित्त कारण, तिसरं सहकारी कारण, चौथं अन्यथा सिद्ध कारण. काय ते पाहू. भजन करा. विठ्ठल या देहरूपी घटाची किती कारण पाहिजे आपल्याला? 4. बाळांनो, पहिलं कारण काय? उपादान कारण. या देहरूपी घटाचं उपादान कारण काय? जसं घट कशाचा बनला? मृत्तिकेचा. तसा हा देह कशाचा बनला? देह तो पाचाचे झाले, ही ओवी आहे. देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भव तसे चाकी सुदले, जन्म मृत्यूच्या पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला बड अहंकार त्या पाठी, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला बड अहंकार त्या पाठी, केले कर्म झाले येती भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले मेले ऐसे किती, केले कर्म झाले येती भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, जन्म घेणे लागे वासने लागे, जन्म घेणे लागे वासने लागे, भाले अंगे हरी रूप, भाले अंगे अंगे हरी रूप, भाले अंगे हरी रूप, भाले अंगे हरी रूप. 3 प्रमाण आपण बघितले. कोणत्या कारणाकरता? वाह, उपादान कारणाकरता. देहाचं उपादान कारण पहिलं प्रमाण काय बघितलं आकाश महाराज? पंचभूता देह तो पाचाची झाले, माऊलीची ओवी. पंचभूताचा गोंधळ तुकोबरायचं प्रमाण. पंचमहाभूताचं पंचकरण करून 25 तत्वात्मक असणारा हा देह बनलेला आहे. बरोबर ना? म्हणजे याचं कारण उपादान कारण कोणी? पंचमहाभूत आहे. याचं उपादान कारण आगा कर्मी जे उरावे, तेही सुखदुःखी फळा यावे, तया ते भोगावा यावे, देहा एका केले कर्म झाले तिची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणजे याचं उपादान कारण कर्म आहे. तिसरं उपादान कारण काय म्हटलं आपण? वासना आहे. जन्म घेणे लागे, वासनेच्या संगतीची झाले अंगे हरिरूप. या देहाचं उपादान कारण वासना आहे, कर्म आहे, आणि काय राहिलं? पंचमहाभूत आहेत. याचं उपादान कारण आहे. दुसरं कारण काय तरुण मंडळी? निमित्त कारण. या देहाचं निमित्त कारण कोण? तर या देहाचं निमित्त कारण आहे आपले माता पिता, है ना? माय बापी पिंड पाळी गेला माया, पाळी गेला माया, जन्म मरण जाया संत संग, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित, ऐसी कळवळाती जाती करीला बाबीन प्रीती, ऐसी कळवळाती जाती करीला बाबीन प्रीती, मातेची या सिद्धी अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता तीन गेला, नात्री बालक बोबडा बोली कावा कोडावी चुका पावली, ते तुझ करुणी माऊली रिजी जीवी. ही सगळी काय आई वडील या देहाचं निमित्त कारण आहे. आणि तिसरं काय होतं? रामकृष्ण हरी. मला वाटलं झोपल्यात घरी गेल्या. तिसरं काय? सहकारी कारण. या देहाचं सहकारी कारण कोण आहे ना? तर सहकारी कारण आहे जेने हा जीव दिला दान, त्याचे करीन चिंतन, जग जीवन नारायण काही न गुण तयाचे, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोडती नारायण नारायण, नाचे जीव पण भवरोगा.
नरदेव निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होईल म्हणती ते होती तरी का ती तीन धरावे. ही जी वचन आहेत ना देवानेच हा देह दिला ना पण देव कसा आहे तर वेदांत म्हणतो कर्म सापेक्ष फलदात आहेत. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. म्हणून ईश्वर काय आहे तर सहकारी कारण आहे. उपादान कारण पंचमहाभूत वासना अज्ञान कर्म निमित्त कारण माता पिता सहकारी कारण ईश्वर आणि काय राहिले अन्यथा सिद्ध कारण उत्तर आहे आपली इच्छा. कारण खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. कारण स्वइच्छा प्रारब्ध कोणाचं संताचं परीच्छा प्रारब्ध भगवंताचं आणि अनिच्छा प्रारब्ध तुमचं आमचं. इच्छा आस्वादन नसतो कर्म असलं की यावं लागतं. विठ्ठल मग असा हा देह नित्य का अनित्य. अरे वा तुम्ही सगळे दमलात थकलात असं मला वाटायला लागलं नाही ना. असा हा देह निर्माण होतो म्हणून नित्य आहे का अनित्य आहे. अनित्य आहे नाशिवंत आहे. आणि मग अनित्य साध्य असतं का नित्य साध्य असतं. नित्य साध्य असतं. नित्य कोण आहे परमात्मा आहे. नित्य कोण आहे विठ्ठल आहे. उरला रे विठ्ठल उरला रे देह नित्य परमात्मा आहे विठ्ठल आहे ते साध्य आहे. देह अनित्य आहे म्हणून साधन आहे. आणि अनित्य असणारा अनेक देहापैकी याच देहामध्ये नित्य असणाऱ्या साध्याची आपल्याला प्राप्ती करता येते. कारण पशु काय पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपजता मरती बहिरांद होती पांगळमुखी. तीन गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. किती गोष्टी दुर्लभ आहे तीन. त्यातला एक आहे मनुष्य देह मनुष्यत्वम. दोन मुमुक्षुत्व मी काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ही उद्धाराची तळमळ निर्माण होण्याला मुमुक्षुत्व म्हणतात. ते दुर्मिळ आहे. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रया. खरं सांगू नरदेह इतका दुर्मिळ आहे इतका दुर्मिळ आहे. एक प्रसिद्ध वचन आहे नाथबाबाचं. नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना कयामध्ये दुःख यातना रे कयामध्ये दुःख यातना तुम्ही अथवा मधुसूदना मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. छोट्या छोट्या लेकरा करता टाळ्या वाजवा एकदम मनातून वाजवा. लई गोड पाऊल धरली त्याने.
नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन गा पावला हा देह कागटाली न्याय नघडे उपाय घरू आले. मला सांगा आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडतो का डोळसाच्या? कोणाच्याच नाही, आहे की नाही? आंधळ्याच्याही नाही आणि डोळसाच्याही नाही. पण एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसंच अज्ञानाने आंधळी सर्व जीव आहे. तुका म्हणे आंधळी ती संसारी जीने हरी ओळखिला. असे आंधळी जीव आपण आहोत. अज्ञान रूपी अंधकाराने नका डोळे धुरे भरून राहावं आणि आशा असणाऱ्या जीवाला हा नरदेह प्राप्त झाला. दुर्मिळ असणारा नरदेह आपल्याला प्राप्त झाला म्हणजे दुर्लभम त्रयमेत मनुष्यत्व पहिला मनुष्य देह प्राप्त झाला. मुमुक्षुत्व ज्या अर्थून आपण सगळी मंडळी कीर्तनाला येऊन बसलो मायबाप, आपल्याला हे विचार ऐकावेसे वाटतात. याचा अर्थ मुमुक्षुत्व सुद्धा आपल्याला लाभलेला आहे. महापुरुष संश्रया गजानन बाबा एक अवलिया महापुरुष यांच्या सानिध्यात आपण आहोत. ज्ञानोबराय तुकोबरायच्या महाराष्ट्रात आपण जन्मलेला आहोत म्हणजे महापुरुषाचा संश्रय सुद्धा आपल्याला प्राप्त आहे. आता या तिन्ही गोष्टी दुर्मिळ आहेत. त्या तिन्ही गोष्टी आपल्याला दुर्मिळ गोष्टी प्राप्त झाल्या म्हणून आपल्याला कळालं पाहिजे हा देह काय नाही, साध्य नाही. काय आहे? साधन आहे. आणि या कारण देह काय नाही, नित्य नाही. काय आहे? अनित्य आहे. म्हणून अनित्य असणाऱ्या या देहाकडनं आपल्याला साध्य असणारा परमात्मा तत्वाची प्राप्ती करून घेण्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. तो प्रयत्न केला काय करायचा तर मी देह नव्हे हे सरे, मी देह नाही. आणि मग मी देह नाही ही भावना घालवण्याकरता पहिले म्हणावं अहम ब्रह्मास्मी. काय म्हणावं? मी कोण आहे? ब्रह्म आहे. पण मी ब्रह्म आहे हे धरून ठेवायचं नाही का? तुकोबराय म्हणतात तुका म्हणे अहम ब्रह्म तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम. मी देह म्हणणं हा भ्रम का प्रमा? म्हणजे भ्रमात्मक ज्ञान आहे का प्रमात्मक ज्ञान आहे? म्हणजे बरोबर ज्ञान आहे का चुकीचं ज्ञान आहे? मी देह म्हणणं चुकीचं ज्ञान आहे आणि मी ब्रह्म म्हणणं हे काही काळात बरोबर वाटलं तर तेही चुकीचंच आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम. कसं अगदी सोपं बोलू का? बघा, एक जण रस्त्याने निघाला, सावकार आहे. सावकार म्हटलं की काय वसुली करायला जावं लागतं. दिलेले पैसे व्याजदरासहित वसूल करण्याकरता सावकारला गावगाव फिरावं लागतं. आणि मग सावकाराने बायकोने ठेचा, थोडीशी चटणी, 2 भाकरी करून दिल्या आणि तो सावकार पायी या गावात त्या गावाला असा रस्त्याने डोंगरा रस्त्याने निघाला. रस्त्याने निघाल्याच्या नंतर दूर चालता चालता त्याला भूक लागली. भूक लागल्याच्या नंतर मग त्याने विचार केला ते थोडस पुढे गाव दिसतं, जरा सावली दिसते, हिरवं दिसतं, तिथे कडून पाणी बघू आणि आपण मग प्रसाद घेऊ. पण रस्त्याने चालताना वर बघून चालायला लागला. किती दूर राहिलं आणि एका काट्यावर त्याचा पाय पडला. काटा पायात मोडला. आई ग म्हटला, खाली बसला. आणि तो काटा काय केले निघेना. विचार करायला लागला काय करावं. हा जर काटा निघाला नाही तर चोर आपला काटा काढल्याशिवाय राहणार नाही. हा काटा काय केला निघला पाहिजे, या काट्याचा काटा काढलाच पाहिजे असा त्या सावकाराने विचार केला. पण काटा काढायचा म्हणलं तर काटा काढण्याचे हत्यार लागतात. एक टिकाव लागतो, मग फावडा लागतो, बरोबर की नाही? पायातला काटा काढला हो की नाही? नाही ना, तुम्ही ऐकता आहे की नाही? ते पायातला काटा काढायचं म्हणलं तर काय पाहिजे? नाही, लाचकंड असावं, एखादं सुई असावी, एखादी टाचबीन असावी. आणि हे काहीच नसेल तर किमान मग काट्यानेच काट्याचा काटा काढायचा आहे ना. चांगला अभ्यास आहे. विनोदात भाग सोडून द्या. काट्यानेच पायातल्या काट्याचा काय करावा लागतो? काटा काढला. मग भरदार काटा बघायचा, तो काटा आणायचा आणि मग पायातल्या काट्याचा त्या काट्याने काय करायचा? काटा
काढायचा. काढला काटा, तो काटा काढला, पण हा सावकार म्हणू लागला या काट्याचे केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसे माय. खरं सांगा, हा काटा जर नसता तर हा काटा निघला असता का? बोला ना. नाही. आणि हा काटा निघला नसता तर सावकाराकडे काय होते आहे ना, आणि मग पैसेवाल्याला भीती नाही की ना. मग चोर याचा काय करतील? काटा काढतील. कारण हा काटा निघला नसता तर चोराने माझा काटा काढला असता, परंतु या काट्याने या काट्याचा काटा काढला म्हणून चोरापासून माझा काटा काढण्याचा वाचला. या काट्याचे माझ्यावर काय आहे? उपकार आहे. आणि मनुष्याने कृतज्ञ असावं का कृतज्ञ असावं? कृतज्ञ असावं. म्हणून ते काटाचे म्हटलं आपण काय करू, याला घरी नेऊ. कोणाला? या काठ्याने आपल्याला जीवदान दिलं नाही, याला घरी नेऊ, देवघरात ठेवू, आणि रोज देवाला पूजा करतो याची पूजा करू, यालाही हळद कुंकू वाहू, याची आरती करू. काय बिघडलं बरं? चांगला विचार नाही का? कोणी काहीतरी बोला ना तुम्ही. गोपाळराव काय जागे नाराज आहात का? चांगला विचार आहे की नाही? आनंदाचा विचार आहे. तो काटा घेतला, त्याने आपला खिशात ठेवला, तो पुढे गेल्याच्या नंतर मग तो ते योग्य स्थान पाहिलं. नंतर बायकोने शिदुरी दिली होती, त्याच्यावर चांगला ठेचा होता. पुन्हा ते पापडाचं लोणचं होतं. पापडाचं लोणचं असतं काय? मी हो म्हणतो तरी तुम्ही ऐकता काय माणसे तुम्ही, है ना. लोणचं कशाचं असतं? लिंबाचं लोणचं होतं. त्यात पापडाची चटणी होती, है ना. असं अगदी सगळं काही होतं. आणि तो मग त्याने ते व्यवस्थित अगदी यथेच खाल्लं, पाणी बिणी पिला. आणि दिवस अजून माथ्यावर होता, अजून जरा वेळही भरपूर होता, गाव जवळ आले होतं. आणि जास्त खाल्ल्याच्या नंतर मनुष्याला कोण येते जवळ? झोप येते, आहे ना. कुंभकर्णाची पत्नी कृपा करते, आणि मग त्याला आली. त्याने विचार केला थोडंसं अंग टाकू. त्याने अंग टाकलं, पण झोप कोणाची विचित्र असते, कोणाची कशी आहे ना. कोणाची लोटांगणी झोप असते, कोणाची तोंडवाची झोप असते. अहो, मी ते एका कीर्तनात आकाश महाराज काल परवा, आता नाव नको विचारू गावाचं, त्या माणसाचं विचारू नका, मला काही दिवस जगायचं, पण घडलेली घटना सांगतो. ते असं खांबाला टेकून बसलो, आणि खांबाला टेकून बसल्या त्याला ते कीर्तन ऐकत होतो हे मला कळत नव्हते. असं मागे बसलो होतं तेव्हा. ते कुत्रा आलं, त्या कुत्र्याला वाटलं मग पुढे जाऊन हाड जीवाची कशाला करून घ्यायची, कारण त्याला सगळेच हाड म्हणतात. कीर्तनात गेल्याच्या नंतर 8 किलो हाड करतील, आपल्या इकडेच बरे. आणि त्याने बघितलं जागे योग्य आहे, कार्यक्रम आपला उरकून घेतला. ते कुत्रा निघून गेलं, तिकडे झालं जय विठ्ठल जय, लगेच टाळा वाजायला. मी तिथलं सांगतोय. कीर्तन संपलं, सगळे उठून गेले. आणि मग हे गिराईक झोपलेलं, ते बायकोने बघितलं, अरे आपलं गिराईक इथे. तिने हलवल्याच्या नंतर उठल्याच्या नंतर ते मग तिने ते थुंकून टाकलं. आणि ती म्हणले का हो, आळंदीहून आले महाराज, 500 किलोमीटर अंतर करून आले. देहनोमध्ये तरी अभंग घेतला. काय गोड कीर्तन झालं, कसं काय कीर्तन झालं? ते म्हणलं अख्खं खरड झालं. आता कीर्तन खरड झालं का? हा झोपला आहे ना. हे तसे झोपीचे प्रकार असतात, कोणाची कशी याची लोटांगणी झोप होती, लोटांगण घालीन, लोटांगण मोकळे पटांगण होतं येते. आणि ते लोटांगण घालता तो काटा सरळ होता ना, तोपर्यंत शांत राहा. लोटांगण घालताना ते काय झालं, तो असा झाला, आणि असा झाल्याच्या नंतर इथे मोडला, आणि तो आई ग म्हणून उठला. पण मला सांगा, पायातला तरी काटाचा आहे, आणि इथला तरी काटाचा आहे. पायातला काट्याने काटा काढता आला हो की? इथल्या काट्याचा काट्याने काटा काढता येतो का? आणि इथला काट्याने काटा काढण्याचा प्रयत्न केला तर याचा काटा निघणार नाही का? मग कुठला काटा कठीण आहे? हे असं तुमचं, इथला काटा कठीण आहे. तसा मी देह म्हणणं म्हणजे पायातला काटा आहे, आणि मी ब्रह्म म्हणणं म्हणजे हृदयातला काटा आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊनिधी भ्रम. म्हणून मी देह हेही गेलं पाहिजे, म्हणून मी शब्द द्वैलित ज्ञान दोन्ही काढायला होते. मी ब्रह्म हेही गेलं पाहिजे, मग उरला उरे विठ्ठल, मग उर्वरित त्या विठ्ठल तत्वाची प्राप्ती होते. विठ्ठल तुम्हाला थोडेसे वेदांताचे जर संस्कार असेल तर तुमच्या सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. वेदांतामध्ये सर्वांचा निराश केल्याच्या नंतर उर्वरित विठ्ठल राहतो असं सांगतात का ब्रह्म राहतो असं सांगतात? एवढं तर बोललं पाहिजे, म्हणजे मग मला जे पुढे बोलायचं ते आपल्याला लक्षात येईल. उर्वरित सगळ्याचा निराश केला, सगळ्यांचा म्हणजे काय, हे नाही, न त्वम देहो न इंद्रियानी न मनो न धी इंद्रियानी पराण्याहूर इंद्रिय बेपरमन मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धी परतस्तो सहा. असं सांगत असताना सगळ्यांचा निराश केल्याच्या नंतर उर्वरित खाली ब्रह्म राहतं का विठ्ठल राहतं? वेदांत ब्रह्म सांगतो का विठ्ठल सांगतो? ब्रह्म सांगतात, आहे की नाही? बृहन्नाथ ब्रह्मो देश काळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वळाला विश्वाकार. देश काल वस्तू असा त्रिविध परिच्छेद रहित कोण आहे? ब्रह्म आहे. न व्यापित्वा देशतांतो नित्यत्वात नापिकालत न वस्तुतोपी सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. असं ब्रह्म राहतं. तुकोबरा या ठिकाणी विठ्ठल म्हणतात. मग तुकोबरायचं बरोबर का वेदांताचं बरोबर? विठ्ठल तुकोबरायचं बरोबर का वेदांताचं बरोबर? तर तुकोबरा म्हणतात वाचा बोलू वेद नेती
करू संती केले ते. किंवा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एराने बहावा भार माथा. क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादी. म्हणजे याचा अर्थ वेदांताला जास्त कळतं का वेदांताचा मतीत अर्थ तुकोबराय व्यवस्थित सांगू शकतात? बोला, तुकोबराय सांगतात. पण वेदांतामध्ये तर उर्वरित ब्रह्म राहता असं सांगतात, आणि तुकोबराय म्हणतात उरला उरे विठ्ठल. मग तुकोबराय म्हणतात ते खरं का वेदांत सांगतो ते खरं? विठ्ठल तर ऐका, वेदांत सांगतो तेही खरं आणि तुकोबराय सांगतात तेही खरं, पण खरे चार चार असतात, हो की नाही? नाही, खरं किती असतं? एकच असतं, सत्यमेव जयते. आपल्या भारतीयाचं संविधान काय? सत्यमेव जयते. पण सत्य चार चार असते का एकच असते? एकच असते. मग तुम्ही म्हणता ब्रह्म, वेदांत म्हणतात ब्रह्म उर्वरित राहतं, तुकोबराय म्हणतात विठ्ठल उर्वरित राहतो, आणि मग तुकोबराय म्हणतात तेही बरोबर आणि वेदांत सांगतो तेही बरोबर. याचं कारण असं आहे का ब्रह्म आणि विठ्ठल दोन नाहीच आहे. ब्रह्म आणि विठ्ठल काय आहे? एकच आहे. कसं एक आहे? कारण शास्त्र बदलले की नाव बदलतात. वेदांत शास्त्रामध्ये ज्याला ब्रह्म म्हणतात, भक्ती शास्त्रामध्ये त्यालाच विठ्ठल असं म्हणतात. विठ्ठल ते ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागे तीरी, नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठेवरी. म्हणे विठ्ठल ब्रह्म नोहे, त्याचे बोलन ऐकावे, त्याचे बोलन ऐकावे, त्याचे बोलन ऐकावे ऐकावे. म्हणजे याचा अर्थ विठ्ठल आणि ब्रह्म संत वाङ्मयात काय सांगितलं एक, पण त्याच्यामध्ये आता मी जे बोललो तुम्हाला काही लोकांना पटलं, काही लोकांना पटलं नाही. ज्यांना पटलं ते श्रौत आस्तिक आहे, आणि ज्यांना हे पटलं नाही ते तार्किक आस्तिक आहे. नास्तिक तरी इथे कीर्तनाला आले नाही त्यामुळे त्यांचा काही विषय नाही. पण आस्तिकाला पटण्याकरता आस्तिकात दोन प्रकार असतात, श्रौत आस्तिक, तार्किक आस्तिक. श्रौत आस्तिक संत सांगतात म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पती ते कीर्तिवान, त्यांना ते मान्य होतं. पण तार्किक आस्तिक म्हणतात बाप दाखवणे ते श्राद्ध घाल, त्यांना ते युक्तीने पटून द्यावं लागतं. विठ्ठल कुंडली मग तार्किक आस्तिकाला उर्वरित जे ब्रह्म तेच विठ्ठल, विठ्ठल तेच ब्रह्म, हे तार्किक आस्तिकाला पटून देण्याकरता आपण काय करू? लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. जे ब्रह्माचं लक्षण आहे तेच विठ्ठलाचं लक्षण आहे, जे विठ्ठलाचं लक्षण आहे तेच ब्रह्माचं लक्षण आहे. आता ब्रह्माची लक्षण चार, पुन्हा आपण चौघ ध्यानात घेऊ. आपण पहिली चार शब्द सांगितले तिथे. पहिला शब्द काय होता? अधिकारी. अरे वा, जय हो जय हो जय हो. दुसरा शब्द काय होता मग? धन्यवाद, जय हो जय हो माऊली. विषय. तिसरा शब्द प्रयोजन. अरे वा. आणि चौथा शब्द संबंध. छान. त्याच्यानंतर आपण चार शब्द सांगितले, त्यातला पहिला शब्द काय? उपादान कारण. वा 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 वा. दुसरा निमित्त कारण. जय हो. तिसरा सहकारी कारण. जय हो. आणि अन्यथा सिद्ध कारण. तुमच्या सगळ्या करता मीच टाळ्या वाजतो. काय गोड काय गोड. असे श्रोते भेटल्याच्या नंतर कीर्तन करायचं भाग्य आहे. आळंदीत असे श्रोते दुर्मिळ आहेत, इकडे भेटतात हे भाग्य आहे. विठ्ठल. त्याचे आपण पुन्हा एकदा चार शब्द घेऊ, चालेल? मग पहिला शब्द आहे व्यापक. सत्य. काय? व्यापक सत असं म्हणा. व्यापक सत चित आनंद. व्यापक सत चित आनंद. आनंद चित सत व्यापक. ठीक ना? पहिला शब्द व्यापक, दुसरा शब्द सत, तिसरा शब्द चित आणि चौथा शब्द. ठीक आहे. मग आता हे कोणाचं लक्षण माहितीये का? दोघांचे लक्षण पाहिजे आपल्याला. आकाश महाराज बोलतील, तुम्ही एक आणि हे एक. विठ्ठल आणि ब्रह्म. काय? तुम्ही ब्रह्मन, हे विठ्ठल. आणि तुमच्या दोघांचं लक्षण मी आता सांगतो. विठ्ठल. चला, पहिला शब्द तुमचं काय? विठ्ठल. ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? व्यापक, सद्रूप, चिद्रूप. चिद म्हणजे चिद्रूप म्हणायचं असं म्हणा. सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप. अजून सोपं करू ना. पहिलं ब्रह्म कसं? व्यापक. ब्रह्म कसं? सद्रूप. सत म्हणजे सद्रूप म्हणा ना. थोडस मला सहकार्य करा ना. काय काय? सद्रूप. काय? सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप. ब्रह्म कसं आहे? व्यापक आहे. आता ब्रह्म व्यापक आहे, बरोबर. काय पुरावा? काय? बृहन्नाथ ब्रह्म. ब्रह्म व्यापक आहे. म्हणजे व्यापक कशाला म्हणतात? ज्याला तीन परिच्छेद नसतात.
आता हे मीच सांगतो आणि फक्त तुम्ही लक्ष द्या. देश परिच्छेद, काल परिच्छेद आणि वस्तू परिच्छेद. देश परिच्छेद म्हणजे एका देशात असतो अन्य देशात नसतो, त्याला देश परिच्छेद म्हणतात. एका कालात आहे अन्य कालात नाही, त्याला काल परिच्छेद म्हणतात. एका वस्तूत आहे अन्य वस्तूत नाही, त्याला वस्तू परिच्छेद म्हणतात. माझ्याकडे बघा, आता मी तुम्हाला दिसतो ना, मग मी या देशात आहे तिकडल्या देशात आहे का? नाही. बरं जाऊ द्या, महाराष्ट्रात आहे तर पाकिस्तानमध्ये आहे का? म्हणजे एका देशात आहे दुसऱ्या देशात नाही, हा झाला देश परिच्छेद. बरं मी काही 20-25 म्हणजे 30 वर्षापूर्वी नव्हतो आणि पुढे 43 वर्षानंतर राहणार नाही, त्यात मध्ये गचकलो नाही तर काय काय सांगता कोणाकडे कोणता दिवस कधी असेल कसा असेल काही सांगता येत नाही. सगळ्याची गॅरंटी वॉरंटी पण याची नाही ना. मासी पाकडे तव हे तर क्षण भंगूर नाही भरवसा भारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळ्या पडेल फासा पुढे हुशार तो राय ओळसागा म्हटलेला ऐकणे संत मध्ये. पण मग आता हा देह 5-50 आपल्या 30 वर्षापूर्वी नव्हता आणि पुढे पुढे काही दिवसांनी राहणार नाही, म्हणजे याला कोणता परिच्छेद झाला? काल परिच्छेद. आणि तो एका वस्तूत आहे अन्य वस्तूत नाही. आता या मंडपात आहे तर मंडपाच्या बाहेर नाही, याला म्हणतात वस्तू परिच्छेद. किती परिच्छेद झाले? 3 परिच्छेद. तसं ब्रह्म कोणत्या देशात नाही? उत्तर आहे सर्व देशात आहे. ब्रह्म कोणत्या कालात नाही? उत्तर आहे सर्व कालात आहे. आणि ब्रह्म कोणत्या वस्तूत नाही? उत्तर आहे सर्व वस्तूत आहे. तुम्ही मला पुरावा द्या. तर पंचदशी नावाचा ग्रंथ आहे, त्यातला मी आता श्लोक बोलून गेलो, पुन्हा एकदा सांगतो. न व्यापित्वात देशतो अंतो नित्यत्वात नापि कालतः न वस्तुतोपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. ब्रह्म व्यापक असल्यामुळे देशाने अंत नाही, नित्य असल्यामुळे कालाने अंत नाही आणि सर्वात्मा असल्यामुळे वस्तूने अंत नाही. म्हणून ब्रह्म कसं आहे? व्यापक आहे. पहिला शब्द काय होता? व्यापक. देशकाल वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वळाला विश्वाकार, असं ब्रह्म काय आहे? व्यापक आहे. ब्रह्म व्यापक आहे. विठ्ठल कसा असला पाहिजे? व्यापक आहे ना. म्हणजे ब्रह्म जसं तसंच विठ्ठल ठरला पाहिजे ना. मग ब्रह्म जसे व्यापक आहे तसा विठ्ठलही व्यापक आहे. याला पुरावा काय? विठ्ठल जळी तळी भरला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ती विठ्ठल जळी तळी भरला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ती विठ्ठल विस्तारीला जनी सप्तै पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानती तुका म्हणे दिसतो हा तैसा नो हे सर्वा घटी व्यापक सर्वा घटी व्यापक सर्वा घटी व्यापक अनुमाजी राम रेणु माजी राम तृणकाशी राम वर्तत से तृणकाशी राम वर्तत से तृणकाशी राम वर्तत से घट घट बीच मो राम रमैया घट घट बीच मो राम रमैया कहा पकड़ारू देखे अनेरा देखा तो सब वही ने घेरा विश्व विश्वभर बोले वेदांताचे सार या पियले नारायणे ऐसी करदती पुराणे जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश जनी जनार्दन संत बोलती वचन. कितीतरी प्रमाण आहे. विठ्ठलही काय आहे? व्यापक आहे. ब्रह्म कसं आहे? व्यापक आहे. विठ्ठलही कसं आहे? व्यापक आहे. म्हणून दोन्ही काय आहे? एक आहे. लक्षण सारखं आहे ना. म्हणून जे ब्रह्म आहे तेच विठ्ठल आहे. वाटर आणि पाणी शब्द दोन आहे ना. आंग्ल भाषेत काय म्हणणार आपण? वाटर म्हणणार. आपल्या मराठी भाषेत पाणी म्हणणार. शब्द दोन आहेत आणि अर्थ एक आहे का दोन आहे? अर्थ एकच आहे. त्याचं ब्रह्मनाथ ब्रह्म म्हटलं आणि विठ्ठल जळीतळी भरला म्हटलं तर दोन्ही व्यापक अर्थ. ब्रह्मही व्यापक आहे आणि विठ्ठलही व्यापक आहे. पहिला व्यापक शब्द झाला. दुसरा तुम्ही विसरले तरुण मंडळी. सद्रूप. दुसरा शब्द काय? सद्रूप. आता ब्रह्म सद्रूप आहे. सत कशाला म्हणतात? सच्चेतन बाध्येत सत्यत्वम बाधराहित्यम त्रिकाल बाध्यत्वम सत्यत्वम. ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला सत म्हणतात. ब्रह्म सद्रूप आहे. विठ्ठलही सद्रूप आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार कागा हा दाविला जगदाकार. ब्रह्म सद्रूप आहे. विठ्ठलही सद्रूप आहे. तुमचंही काम झालं. तिसरा शब्द चिद्रूप आहे. वाह. ब्रह्मही चिद्रूप आहे. ब्रह्म चिद्रूप आहे म्हणजे अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम.
म्हणजे सगळ्या जगाचं प्रकाशन ब्रह्म करतं. हे बघा, सगळ्या जगाला प्रकाशित कोण करतो? सकाळी पूर्व दिशेला उगवणारा सूर्य, बरोबर ना? पूर्व दिशेच्या रावळी, उदयाची सूर्य दिवाळी, एरी दिशा ते काळी काळीमा नाही. सगळ्या सूर्य आदिष्टिली प्राची जगा राणीवते प्रकाशाची तैशी वाचा श्रोत्या ज्ञानाची दिवाळी करी. सूर्य पूर्वेला उगवल्याच्या नंतर पश्चिमेचा अंधकार घालवतो आणि दक्षिणेचा तसाच ठेवतो. हो की नाही दिदी? हो म्हणते ती. विठ्ठला 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 वाटलं महाराज खोटं कसं बोलतील, आहे की नाही? नाही नाही, पूर्व दिशेला उगवल्याच्या नंतर दक्षिणेचाच घालतो आणि पश्चिमेचा इतर दिशेचा अंधार तसाच ठेवतो ना सूर्य. आता जागेवर आल्यात आहे ना. पूर्व दिशेला उगवल्याच्या नंतर सगळ्या दिशेचा अंधकार सूर्यनारायण घालवतो. हो की नाही? रवीच्या नामे निशीचा नाश उदय होताचे प्रकाश आता काही तामादोष तू जगदीश कैवारी. म्हणजे सूर्य याच्याकडे जसं प्रकाश नावाचं तत्व आहे. खरं सांगा, आपल्याला वाटतं सूर्याने सगळ्या जगाला प्रकाशित केलं, खरं की नाही? सूर्य हा होलसेल दरातला व्यापारी आहे ना. तो मूळ प्रकाश रूपी तत्व कोणाकडून घेतो? तो ब्रह्माकडून घेतो. काय याची ते ब्रह्माकडून म्हणजेच विठ्ठलाकडून. कारण ब्रह्म आणि विठ्ठल काय एक आहे? कारण ब्रह्म चिद्रूप आहे, विठ्ठलही चिद्रूप आहे. ब्रह्म चिद्रूप का? तर अवेद्यत्वसती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. ते अवेद्य आहे, अपरोक्ष रूप आहे, स्वयंप्रकाश आहे. ते सगळ्या जगाचं प्रकाशन करतं. त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची गरज नाही. म्हणून ब्रह्म जसं स्वयंप्रकाश आहे तसा विठ्ठलही स्वयंप्रकाश आहे. पुरावा काय? ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती. ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती उभे म्हणजे दृष्टेवरी. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव 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 म्हणे, ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती. ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती. ज्ञानदेव म्हणे, हा हा ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती हे उभी मूर्ती विठेवर. ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती हे उभी मूर्ती विठेवर. तो हारी श्री हरी, तो हारी श्री हरी, तो हारी श्री हरी, तो हारी श्री हरी. पाहिला विठेवरी, तो हारी श्री हरी. पाहिला विठेवरी, पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. तो हारी श्री हरी, तो हारी श्री हरी. ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव विठेवरी. ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती हे उभी मूर्ती विठेवरी. तो हारी श्री हरी, तो हारी श्री हरी, तो हारी श्री हरी, तो हारी श्री हरी. पाहिला विठेवरी, तो हारी श्री हरी. पाहिला विठेवरी, पहा भीमा तेरी विठ्ठल रूप. तो हारी श्री हरी, तो हारी श्री हरी, तो हारी श्री हरी, तो हारी श्री हरी. तो हारे श्री हरी. पाहिला डोळे भरी, पहा भीमात्री. नाही नाही, पाहता पाहणे दुरी सारुड्या. आणि मी काय म्हटलं? हेच म्हटलं का? हा, मग माझं चुकलं. म्हणजे ध्रुपद वेगळा आहे. तो हारे श्री हरी, पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुड्या. आणि मी म्हटलो पहा भीमात्री विठ्ठल रूप. हे चुकीचं आहे बरं का. तो हारे श्री हरी, पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारुण्या. आता बघा, सांगायचं काय? ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी. बघा, ब्रह्म कसा आहे? चिद्रूप आहे. आणि विठ्ठल कसा आहे? चिद्रूप आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न केळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज कुंजाळले, नवर नवे तेची शोभा. कारणाऊ विठ्ठलू कर नाटकू, आहे नेमद लावी लावे तू. तुझी येणे ढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयना हास्य वदन हाते. हालकारे कृष्णा कृष्णा डोल रे. तुझी येणी ढळी कोटी चंद्र प्रकाश, करिया तिमिराचा नाश. वा, भोपाळ्यामध्ये करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश. तोडिया तपास करी वास उदयी,
तोडियाचा पास करी वाच हृदयी चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खांदी मुकुटाचा कळा मनी धन्य दोषी विठोबा. ब्रह्म जसं स्वयंप्रकाश छिद्रूप आहे, विठ्ठलही छिद्रूप आहे. आणि शेवटचा होता दिदी सगळ्या आनंद रूप आहे. ब्रह्म आनंद विद्वान ब्रह्म आणि विठ्ठलही आनंद रूप आहे. भजन करा एकदा. विठ्ठल 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 आनंद अद्वय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय आनंद अद्वय आनंद नित्य निरामय आनंद निज ध्येय योगिया तिजे निज ध्येय योगिया ते शरण हे समचरण हे समचरण आदि देवी देवानी हे समचरण तारीच ध्येय योगियाचे जे तारीच ध्येय योगियाचे हे समचरण हे समचरण आदि देवी देवानी हे समचरण आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे. ब्रह्म व्यापक आहे, विठ्ठल व्यापक आहे. तरुण मंडळी, ब्रह्म सद्रूप आहे, विठ्ठलही सद्रूप आहे. माता भगिनी, ब्रह्म छिद्रूप आहे, विठ्ठलही छिद्रूप आहे. आणि कन्या, ब्रह्म आनंदरूप आहे, विठ्ठलही आनंदरूप आहे. म्हणून विठ्ठल आणि ब्रह्म दोन नसून काय आहे, एक आहे. म्हणून उरलावरे विठ्ठल, उरलावरे ब्रह्म म्हटलं तरी तेच आहे आणि उरलावरे विठ्ठल म्हटलं तरी तेच आहे. विठ्ठल नित्य आहे, विठ्ठल आपलं साध्य आहे आणि देह हा साधन आहे. म्हणून देह नव्हे मी हे सरे उरलावरे विठ्ठल. आणि त्या विठ्ठल तत्वाची प्राप्ती करण्याकरता काय केलं पाहिजे? मानवानी मानवानी चिंतने मानवानी लोका मानवानी लोका मनोनी लाहो करा काळ सारा चिंतने. त्या विठ्ठल तत्वाची ब्रह्म तत्वाची प्राप्ती करण्याकरता देहाला साधन समजा, विठ्ठल तत्वाला साध्य समजा आणि या साधनाने त्या साध्याची प्राप्ती करण्याकरता लाहो करा, त्वरा करा, घाई करा. का घाई करायची?
राम राम स्मराधी 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 लाहो करागाट घाला मूळ बंदी लाव करागाट घाला मूळ बंदी लाहो करागाट घाला मूळ बंदी लाव करागाट घाला मूळ बंदी सांडा वाहू गियाऊ पादी सांडा वाहू गियाऊ पादी सांडा वाहू गियाऊ पादी सांडा वाहू गियाऊ पादी लक्ष लावोनी राहा गोविंदिका लक्ष लावोनी राहा गोविंदिका गोविंदिका राम स्मराधी राम राम स्मराधी लाहू करागाट घाला मूळ बंदी सांडा वाहू याऊ पादी लक्ष लावून राहा गोविंदिका राम राम स्मराधी सांडा वाहू याऊ पादी राम राम स्मराधी लाहू करागाट घाला मूळ बंदी सांडा वाहू याऊ पादी लक्ष लावून राहा गोविंदिका गोविंदिका बोधे बाबाचं चाले बरं बाबा दोन्ही पण राम राम स्मराधी लाहू करा गाठ घाला मूळ बंदी म्हणजे चिंतन करा काळ सारा चिंतने काय काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या का तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने चिंतने तदुपता म्हणून लाहो करा म्हणजे काय होतं कोबरा तुम्ही सांगता तुका म्हणे येथे नचले तातडी प्राप्त काळ घडी आल्याविन पुन्हा लाहो करायला सांगतात तुको एक वाक्य सुवर्ण वाक्य माझे सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा यांचं वाक्य सांगतो बाबा म्हणत असतात परमार्थाला लागायची घाई करावी लागल्याच्या नंतर फलाची घाई करू नये परमार्थाला लागताना घाई करावी पण एकदा परमार्थाला आपण लागल्याच्या नंतर मग घाई करू नये मग हळूहळू ढाळे ढाळे केवतीने केवळे त्या मार्गाचे निबळे निश्चित ठाके म्हणून तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने चिंतने तद्रुपता त्याकरता काय करावं म्हणून लाहू करा काळ सारा चिंतने आता घड्याळमध्ये 10:30 फक्त 5 मिनिटं बाकी आहे आणि त्यामुळे तुमचा अतिशय वेळ घेणं हे बरोबर नाही एक चरण आपलं झालेलं आहे 3 चरण बाकी आहे पण आता बचेंगे तो और लढेंगे पुन्हा कधीतरी वेळ आला तर बघू नाही तर मग दुसरं गाव आहे ते तिथे बघू त्यामुळे मी आणि काय आहे आपला हे आकाश महाराज समोर करतात ना हे चालू आहे लाईव्ह यामध्ये वेदांत भारती नावाचं एक YouTube चॅनल आहे त्यावरती रोजची असणारे विचारसागर आपण जे आता ऐकलं याच्यात सुद्धा आपल्याला चांगलं कळावं चांगलं पटावं चांगलं रुचावं चांगलं झेपावं आणि आध्यात्मिक चिंतन खरं चिंतन आहे हे आपल्याला कळावं असं वाटत असेल तर ऑनलाईन या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे वेदांत भारती नावाचं चॅनल आहे त्यावरती उर्वरित चरणाचा कुठे जरी भाव झाला तरी त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावर ऐकायला भेटेल ज्याची इच्छा असेल तो पाहू शकता त्यामुळे आजचा वेळ झालेला आहे म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने सगळ्यांवर हात करा सगळ्यांनी अगदी या टोकापासून ते त्या टोकापर्यंत सर्वांनी वर हात करायचे मोठ्या प्रेमाने एकदा पांडुरंगाचं भजन करू आणि चिंतनाचं महत्व काय असतं त्याकरता 1 मिनिटाची एक गोष्ट सांगून चिंतन आपण पूर्ण विराम देऊ वर हात सर्वांनी हरी हरी रुबार कुमार दोन मिनिटं फक्त घेतो म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने लाहो करा घाई का करायची कारण क्षणभंगूर नाही भरवसा याची शाश्वती नाही माऊली म्हणतात मासीला पंख फडफडायला वेळ लागेल इतकाही वेळ त्याचं बोलवणं आलं का जावं लागतं वेळ तिथे कोणीही चालत नाही किती संपत्ती आहे कोणतं पद आहे याचा विचार केला जातो का 4 दिवसाची पूर्वीची घटना आपल्या डोळ्यासमोर आला मग तेथे नसले काही सत्ता संपदा राहील ठाईची ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तई यमाज्ञा किती मोठं पद आहे उपमुख्यमंत्री किती मोठी संपत्ती आहे अहो महाराष्ट्र नाही भारताच्या बाहेर सुद्धा आपण संपत्तीचा विचार केला तर इतकी संपत्ती परंतु काळाच्या पुढे ते बळ चाललं का पुत्रही नाही याची शाश्वती नाही
त्यामुळे लाहो करा, घाई करा, चिंतनामध्ये काळ घाला. पण आम्ही चिंतने व्यापलेलो आहोत, आमच्याकडनं चिंतन कसं घडेल? तर पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविते. आपल्याला सर्वाला डोळ्यासमोर 1 मिनिट करता ना, त्या प्रतिज्ञा केली होती, उद्या सूर्यास्त होईपर्यंत निष्पांडवी पृथ्वी करेल कोणी? बरोबर आहे ना, पितामह भीष्माने. आणि त्यावेळेला पांडव जागे आहेत का निवांत झोपलीत? निवांत झोपलीत. पण जिच्या कपाळाचं कुंकू राहणार नाही उद्या, ती कोण? माता द्रौपदी. भगवान गोपाळकृष्ण तिच्याकडे गेले, ती काही निश्चिंत आहे. भगवान परमात्म्याने विचारलं, का गं द्रौपदी, तुला कळालं की नाही? म्हटले, देवा सगळ्याच्या अगोदर मलाच कळालं. म्हटले, मग तू निश्चिंत कशी? तिने सांगितलं, करशील तरी नवे काही, राईचा डोंगर पर्वत राही, आपल्या करुणीची साई करीव आहे मजवरी, तारीची तारी अथवा मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. आम्ही आता घालून या भार राहिलो निवांत. आम्ही फक्त तुझं भजन करायचं जाणतो, बाकी सर्व तू बघ. आणि मग भगवान परमात्म्याने काय केलं माहिती आपल्याला? त्या दुर्योधनाची पत्नी, तिचं नाव भानामती, तिला तिकडे जाऊन देवाने कटवलं, इकडे द्रौपदीला नटवलं. भावायकासाठी खांदाव आहे आपुल्या, राणी द्रौपदीला खांद्यावर घेतलं, पितामह भीष्माच्या कुटियासमोर आले. द्रौपदीला सांगितलं, मध्ये जायचं, कंकणाचा आवाज करायचा, पितामाचं दर्शन घ्यायचं, त्यांनी आशीर्वाद दिल्याच्या नंतर सुद्धा मग तुला काही वाटलं बोल. आणि त्यांनी विचारलं, कोणी आणलं? तर सांगायचं, माझ्या नौकऱ्याने आणलं. द्रौपदी मध्ये गेली, आपल्या कंकणाचा आवाज केला, पितामाचे डोळे मिटलेले आहेत, ते काकड आरती भजन करतायत. आणि तेवढ्यामध्ये त्यांनी अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव आशीर्वाद दिला. त्यांना वाटलं तीच आली दुर्योधनाची पत्नी भानामती, आणि ही होती द्रौपदी. त्याने अखंड सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिला. मग द्रौपदी मातेने विचारलं, का हो पितामह, हा आशीर्वाद या जन्माचा की पुढील जन्माचा? त्यावेळेला पितामाच्या हातातला रामटाळ्या पडल्या, विनायक पडला, आणि ते म्हणायला लागले, द्रौपदी तू? म्हटले, हो मीच. म्हणजे दुसरी कोणी येणार होती का? नाही. म्हटले, ते जोडून दे. तुला कोणी आणलं? म्हटले, माझ्या नौकरांनी. कुठे आहे? म्हटले, तो असेल कुठे बाहेर, पण हा आशीर्वाद बोला ना, या जन्माचा का पुढील जन्माचा? नाही. म्हटले, पहिले मला तो नौकर दाखव. आता बाहेर आले. आमचे बाबा म्हणत असतात, आमोशाची काळी रात्र, काळी आमोशाची काळी रात्र, काळी घोंगडी पांघरून हा काळा, काळ्या अंधारामध्ये, काळ्या दगडावर, काळ्या नांगडीच्या काळ्या ढेकळामध्ये बसला, दिसेल का हो? दिसते ना. कुठे कुठे इकडे तिकडे पाहतात, कुठेच दिसे ना. तेवढ्यामध्ये एक वीज कडाडली, विजेच्या लख्ख प्रकाशामध्ये काहीतरी बुजगावून दिसलं, तिकडे धावत गेले, ती घोंगडी काढली. मग आता प्रमाण तुझी येणे रळेकोटी चंद्रप्रकाश, पांडुरंग कांती दिवे तेजे झळकती. ते तिघही दिसायला लागले देवाच्या अंगकांतीच्या प्रकाशामध्ये. आणि मग द्रौपदीने पुन्हा विचारलं, सांगा ना पितामह, हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? त्यावेळेला पितामह द्रौपदीला म्हणतात, वेडी, भगवंत कशी बसले बघ. तर भगवंत आपण शौचाला बसतो तसे बसले होते, आणि हातामध्ये द्रौपदीच्या 2 चपला घेऊन बसले होते. मग पितामह भीष्म म्हणतात, अगं वेडी, जो परमात्मा तुझ्या चपलातल्या पायातल्या चपलाला चिखल लागू नये याची काळजी घेतो, तू तुझ्या कपाळाच्या कुंकवाची, गळ्यातल्या मंगळसूत्राची काळजी घेणार नाही का? एक कबीरदासजीचा दोहा आहे, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुराज बाल न बाका होय. अरे जाको राखे साईया, मार न सके कोई. अगं, जो परमात्मा तुझ्या कपाळाच्या कुंकवाचं रक्षण करतो, मी नाही, असे हजारो भीष्माचार्य आले तरी तुझ्या कपाळाच्या कुंकवाला काही भीती नाही. म्हटले, मग तुम्ही केलेली प्रतिज्ञा? तर त्याला गीतेमध्ये म्हटलेले, ध्यायतो विषयान पुंस संगास्तिषु पजायते संगात संजायते, कामात कामात क्रोधो भिजायते, क्रोधात भवती समूहात समूहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धीनाशो बुद्धीनाशात प्रणश्यते. तिथं गोयचं क्रोधात भवती समूहा. त्या क्रोधामुळे मी बोलून गेलो, त्यामुळे माझ्या प्रतिज्ञेला काही नाही, तू चिंता करायची नाही, असं पितामह बोलतात. आता मला सांगा, द्रौपदीला चिंता आहे का? तिने काय केलं? चिंतन केलं का चिंता केली? चिंतन केलं, चिंता केली नाही. पाळनाची नाही चिंता, का ठावरेता देवाचा. आणि केलं चिंतन तर काय होतं? तुका म्हणे, जीवासाठी देव पोटी पडेल, म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. एक पहिल्या चरणाचाच भाव आपल्याला विस्ताराने करायला वेळ भेटला, बाकी उर्वरित चरणातला शब्दशः भाव आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न केला. जे आपल्या अंतकरणाला भावला असेल ते सर्व चिंतन गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आपल्या सर्वाला कल्पना आहे, जगाच्या पाठीवर अशी संस्था मायबाप खरंच नाही, जिथे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, आणि पोट भरण्याचं ज्ञान आपल्याला जगात कुठेही भेटतं, पण मरणमारी विद्या फक्त त्या संस्थेत भेटते. अशा गुरुचरणापाशी बसून काही 4 शब्द शिकलो, आणि माझे साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा त्यांच्या चरणापाशी बसून काही अध्ययन केलं. त्यातले 4 शब्द आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे आपल्या अंतकरणाला भावला असेल, योग्य वाटला असेल, शास्त्राचा अवसिद्धांत करणारा नसेल, ते सर्व चिंतन माझ्या सद्गुरू परंपरेचं म्हणून आपण स्वीकारा. चुकीचं काही वाटलं असेल ते माझ्या पदरी टाका, त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. पुनश्च एकदा बहुसंख्येने असणारे ज्येष्ठ नागरिक आणि विशेषत्वाने माझे तरुण बंधू, नंतर आमच्या माता भगिनी, छोटे असणारे गोपिका, ही असणारे बालगोपाळ आणि गोड असणारे गुणीजन वर्ग, आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान असणारे भगवान ज्ञानोबराय असतील, गजानन बाबा असतील, अशा महापुरुषांच्या चरणी
हे शब्द सुमन समर्पित करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. वर हात करा एकदा. आपण सगळीजण मागच्या वर्षी सारखं 1 मिनिटा करता माझ्या माता भगिनी सगळ्या म्हणतील नामदेव जनाबाई आणि आपण पुरुष मंडळी बोलायचं सोपन काका मुक्ताबाई. आता बघू ना, मागच्या वर्षी तर आवाज कोणाचा जास्त आला काही आपल्याला निर्णय घेता आला नाही. ते गोपाल माऊलीचं बक्षीस अजून त्याने खिशातच ठेवलेलं आहे. ते म्हटले महाराज आज तरी बघा निर्णय झाला तर. म्हटलं कसला हो? ते म्हटले ज्यांचा आवाज जास्त आला त्याला बक्षीस देणार होतो. वर हात करा ना. आहे काय असं असतं का? सर्वांनी हा. मग यावेळेस ते त्यांनी ठरवलेलं आहे बक्षीस द्यायचं, पण आवाज जर जास्त आला तर बक्षीस आहे, अन्यथा नाही. तर महिला मंडळी म्हणतील नामदेव जनाबाई, पुरुष मंडळी बोलायचं सोपन काका मुक्ताबाई. आपण आता यांचा आवाज ऐकू बरं का पाहू. वर हात. महिला मंडळ पुढे. हरी नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई. वा 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 वा.